येईल ओंजळीत जग सार अपसुक सामील होतीर दिशा सपान साकळला पापणीच्या खाचरीत चढू दे त्याची नशा भिंगार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा नशीब चावर गाडीत मागर फिरल बघन तुझा होईल दिवस तुझा मंदी माया थांब जरा ऐक त्याची धापर गावचे सन्माननीय अनिलजी गायकवाड यांनाही विनंती आहे की आपणही या ठिकाणी दीपक प्रज्वलन आणि पुष्पपूजन या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट रोहिणीताई निगुदे त्याचप्रमाणे प्रवरा कारखान्याचे माजी संचालक विनायकरावजी बालोटे साहेब त्याचप्रमाणे आदरणीय किशोर पाटील जहाळ प्रवरा बँकेचे संचालक आदरणीय बापूसाहेब गायकवाड त्याचप्रमाणे आदरणीय अण्णासाहेब पाटील जहाळ त्याचप्रमाणे सोनोनी साहेब मेजर यांच्या हस्ते या ठिकाणी दीपक प्रज्वलन आणि पुष्पपूजन होऊन या कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात होत आहे. सर्वांना विनंती आहे की आपण दीपक प्रज्वलन आणि पुष्पपूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करावी. त्याचप्रमाणे आश्रीगावचे भूमिपुत्र आदरणीय ज्ञानेश्वरजी वाकसर साहेब यांनाही विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी दीपक प्रज्वलन आणि पुष्पपूजन करायचं आहे. कृपया मान्यवरांना पाहुणे मंडळीला विनंती आहे की आपण आजूबाजूला उभं न राहता अतिशय भव्य अशी व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. कृपया आपण सर्वांनी स्थानापन्न होऊन घ्यावं अशी आपणास नम्रतेची विनंती आहे. लगेचच आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. कृपया जे उभे पाहुणे मंडळी मित्र परिवार असेल त्यांना विनंती आहे की कृपया आपण स्थानापन्न होऊन घ्यावं. सोनोने यांनाही विनंती आहे की आपणही या ठिकाणी दीपक प्रज्वलन पुष्पपूजन करायचं आहे. सर्वच पाहुणे मंडळी मित्र परिवार आपल्या गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते तरुण युवक या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण स्थानापन्न होऊन घ्यावं. आदरणीय साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय मच्छिंद्र ताजदे साहेब यांनाही विनंती आहे की आपणही पुष्पपूजन या ठिकाणी करावं. या ठिकाणी सन्माननीय किशोर आहेर साहेब शेतकी अधिकारी व त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत व्यक्त करतो. शेतकी विभागातील सर्वच स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय किशोर आहेर पाटील यांना विनंती करतो की आपणही या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे.
सन्माननीय अरुण ब्राह्मणे सर यांनी मंचावरती यायचं आहे. प्रास्ताविक करावं. सन्माननीय सुभाष लक्ष्मण सोनवणे मेजर साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. बघा, आठवणी हसवतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात आणि शेवटी हृदयामध्ये आठवणी शिल्लक राहतात. आठवणींचा उजाळा हा कार्यक्रम आमचे सासरे कैलासवासी प्रकाश शांतवन ब्राह्मणे आणि संजय शांतवन ब्राह्मणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर वडील बाप हा शब्द उच्चारला तरी आपल्या मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होते. खऱ्या अर्थाने वडील म्हणजे फक्त घर चालवणारे नसतात, तर ते आपल्या लेकरांच्या भविष्याचा संसार, लेकरांच्या भविष्याचा पाया, त्याचप्रमाणे संसाराचा भक्कम आधारस्तंभ म्हणून ते या ठिकाणी उभे राहत असतात. आदरणीय गणेशजी डहाणे यांनाही विनंती आहे की आपणही या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. माणसे आपल्यातून निघून जातात, परंतु त्यांच्या आठवणी आपल्या हृदयामध्ये या ठिकाणी घर करून राहतात. आणि त्यांच्याबरोबर घालवलेले जे प्रसंग आहे, त्यांच्याबरोबर आपण व्यतीत केलेले जे प्रसंग आहे, ते आपल्याला एका चित्रपटाप्रमाणे उभे राहतात. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलो की आठवणी हसवतात, आठवणी रडवतात आणि शेवटी हृदयामध्ये या ठिकाणी आठवणी शिल्लक राहतात. आणि या आठवणी आपण आपल्या हृदयामध्ये दीर्घकाळ घर करून या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आणि या आठवणींना उजाळा आपण या आजच्या कार्यक्रमातून या ठिकाणी देणार आहोत. आणि खरं तर आजचे जे दोन व्यक्तिमत्व आहेत आपल्या समोर, आताच प्रतिमा पूजन, पुष्पपूजन झालं आणि त्यांच्याबाबत खऱ्या अर्थाने मी जी माहिती आहे ही प्रास्ताविकाच्या रूपाने या ठिकाणी आपल्या परडीत ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. खऱ्या अर्थाने आमचे सासरे कैलासवासी प्रकाश ब्राह्मणे खऱ्या अर्थाने आशी बुद्रुक गावामधील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व, एक धडाडीचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वतःला झोकून दिलं असं व्यक्तिमत्व आदरणीय प्रकाश मामांचं या ठिकाणी राहिलेलं आहे. ब्राह्मणे कुटुंबामध्ये त्यांचा शब्द हा प्रमाण मानला जायचा. कुटुंबाचे कोणतेही निर्णय असेल, कुटुंबाचे कोणतेही कार्य असेल, या कार्यामध्ये आदरणीय प्रकाश मामांचा मोलाची भूमिका या ठिकाणी असायची. कुटुंबामध्ये त्यांना आणि संपूर्ण गावामध्ये जवळजवळ त्यांना भाऊ या नावाने संबोधलं जायचं. खरं तर भाऊ या शब्दाचा अर्थ आपण उलटा केला तर उभा असा या ठिकाणी होतो. म्हणजे सदैव इतरांसाठी उभा, स्वतःचं जीवन ज्यांनी खर्ची घातलं आणि नेहमीच इतरांसाठी जे उभे राहिले असे भाऊ म्हणजे आमचे मामा प्रकाश ब्राह्मणे. खऱ्या अर्थाने त्यांचा स्वभाव हा शांत स्वभाव होता आणि शांत स्वभाव त्याचप्रमाणे आपल्या जनसेवा मंडळाच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे करण्यामध्ये ते नेहमी अग्रेसर असायचे. अन्नदानाची त्यांना विशेष अशी आवड होती. कोणताही कार्यक्रम असो, कोणतीही गोष्ट असो, ते नेहमी पुढाकार या ठिकाणी घेत असायचे. अन्नदानाच्या माध्यमातून अनेक कुटुंब त्यांनी या ठिकाणी जोडलेली आहे. खऱ्या अर्थाने ह्या बंधूमध्ये
हे ब्राह्मणे 6 भाऊ, या 6 भावांमध्ये खऱ्या अर्थाने एकोपा, जिव्हाळा आणि बंधुप्रेम हे रुजवण्याचं, त्यांच्या हृदयामध्ये टिकवण्याचं काम जर खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर ते आदरणीय प्रकाश ब्राह्मणे आमच्या मामांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या शब्दाला जेव्हा जेव्हा मामांनी त्या एखादा शब्द किंवा एखादी भूमिका घेतली तर हे 5ही भाऊ मिळून त्या भूमिकेला प्रतिसाद या ठिकाणी देत असायचे. आणि म्हणून संपूर्ण अशी बुद्रुक गावामध्ये एक नावाजलेलं कुटुंब म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. असे आमचे प्रकाश मामांच्या बाबतीत खरं तर सांगायचं झालं तर खूपच सांगता येईल, परंतु दुर्दैवाने त्यांना संपूर्ण आयुष्य या ठिकाणी लाभलं नाही. ऐन मध्यम वयातच या ठिकाणी त्यांचं निधन झालं आणि खऱ्या अर्थाने ही जी कुटुंबाची जबाबदारी आहे ती इतर भावांवरती येऊन पडली. मग मुलांचे शिक्षण असतील, मुलांचं संगोपन असेल, हे सर्व काम या ठिकाणी अजय शांतवन ब्राह्मणे, अरुण शांतवन ब्राह्मणे, विजय शांतवन ब्राह्मणे, दिलीप शांतवन ब्राह्मणे यांनी या ठिकाणी खांद्यावरती घेतलं आणि कुटुंबाची जी काही एक रूपरेषा आहे ती व्यवस्थित चौकटीमध्ये बसवून देण्याचं काम या ठिकाणी या उर्वरित भावांनी केलेलं आहे. आणि म्हणून जे संस्कार वटवृक्षाप्रमाणे जे संस्कार पेरलेले होते ते संस्कार खऱ्या अर्थाने मामांच्या नंतरही जसा दिवा पेटतो, समई पेटते, वात जळते, परंतु ती वात जळते आणि ती इतरांना प्रकाशमान करते, त्याप्रमाणे हा वातीप्रमाणे मामांनी इतरांना प्रकाशमान केलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज त्यांच्या आठवणींना उजाळा या ठिकाणी आपण देत आहोत. यानंतर आमचे दुसरे मामा ज्यांचा आठवणींचा उजाळा, वडिलांच्या आठवणींचा उजाळा, या ठिकाणी दिवस कसे निघून जातात बरोबर आणि फक्त आठवणी पाठीमागे शिल्लक राहतात. कैलासवासी संजय शांतवन ब्राह्मणे यांना जाऊन आता आपल्यातून जवळजवळ 10-11 वर्ष लुटून गेलेले आहे, परंतु त्यांच्या सोबत घालवलेले जे काही प्रसंग आहे, जे काही क्षण आहे, ते एक सूर्यप्रकाशाप्रमाणे, एक चित्रपटाप्रमाणे उभे राहतात. असं कार्य या ठिकाणी संजय मामांचं राहिलेलं आहे. खऱ्या अर्थाने संजय मामांच्या बाबतीत जर सांगायचं जर झालं तर एक साधी राहणीमान, अतिशय साधी राहणीमान त्यांची असायची, परंतु त्यांचे जे विचार होते ते खऱ्या अर्थाने विचार हे उच्च विचारसरणी. जरी त्यांची राहणीमान साधी असली परंतु उच्च विचारसरणी घेऊन ते या ठिकाणी खऱ्या अर्थाने मार्गक्रमण करत असायचे. खासदार साहेबांना दैवत, मी नेहमी मामांबरोबर ज्यावेळेस संभाषण करायचो त्यावेळेस मामा मला नेहमी सांगायचे की ज्याप्रमाणे पंढरपूरचा विठोबा आहे त्याप्रमाणे खासदार साहेब मला विठोबा आहेत. आणि खासदार साहेबांना दैवत, खऱ्या अर्थाने सर्वस्व खासदार साहेबांसाठी संजय मामांनी या ठिकाणी वाहून दिलं होतं आणि विठोबा दैवत म्हणून त्यांना या ठिकाणी संबोधायचे. असं आदरणीय कैलासवासी संजय मामांचं व्यक्तिमत्व होतं. प्रवरा सहकारी साखर कारखान्यामध्ये 18 ते 20 वर्ष सेवा आदरणीय मामांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्याचप्रमाणे आदरणीय कैलासवासी संजय मामांना देखील या ठिकाणी समाज कार्याची प्रचंड आवड होती. मग गणेश उत्सव असेल किंवा अन्य सामाजिक कार्यक्रम असेल, मामांचं नेहमी हिरारीने पुढाकार त्या कार्यक्रमामध्ये असायचा आणि नेहमीच आपलं तन मन धन अर्पून ते या ठिकाणी कार्यक्रमामध्ये नेहमी सर्वस्व झोकून देऊन ते काम करत असायचे. खऱ्या अर्थाने समाजकारणाची त्यांना विशेष आवड होती. आपल्या जनसेवा मंडळाच्या माध्यमातून समाजसेवेचं व्रत त्यांनी तळ हातावरती या ठिकाणी घेतलं होतं आणि समाजसेवेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांना जोडण्याचं एक प्रभावी काम आदरणीय मामांनी या ठिकाणी केलेलं होतं. खऱ्या अर्थाने शिक्षण, संस्कार हे वटवृक्षाप्रमाणे असतात आणि ज्याप्रमाणे वडाच्या फांद्या पसरतात त्याचप्रमाणे हे जे शिक्षण रूपी संस्कार आहे हे संस्कार या ठिकाणी पसरत असतात. आणि आदरणीय मामांनी जे काही मुलांवरती संस्कार केले होते ते संस्कार या ठिकाणी वटवृक्षाप्रमाणे पसरलेले आहे आणि आज आपण त्याची प्रचिती या ठिकाणी पाहत आहोत. त्यांचे 3ही जे मुलं आहे, मग संकेत असेल, प्रतीक असेल, छकुली असेल, हे 3ही उच्च शिक्षित या ठिकाणी आहे. MSc नर्सिंग या ठिकाणी संकेतने शिक्षण घेतलेलं आहे. प्रतीक देखील या ठिकाणी B फार्मसी झालेला आहे आणि आताच इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन मध्ये या ठिकाणी प्रतीक्षाने उच्च पदवी या ठिकाणी संपादित केलेलं आहे. मित्रांनो, एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग चेंज न्यू पर्सनॅलिटी ऑफ लाईफ. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये
जर बदल घडवायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही शिक्षण घ्या, शिक्षण घेतल्यानंतर तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व या ठिकाणी बदलत असतात। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारे हे ब्राह्मण कुटुंबीय आज त्यांच्या कोणत्याही मुलाकडे जा एक उच्च शिक्षित आहे, सर्वच मुलं उच्च शिक्षित आहेत आणि खऱ्या अर्थाने एक वेगळं एक असं नावलौकिक या ठिकाणी आहे। तीनही मुलं उच्च शिक्षित आहेत। खऱ्या अर्थाने कैलासवासी आज आपल्यात मामा नाहीये, परंतु ज्यावेळेस मामा हयात होते त्यावेळेस मुलांचं प्रगती पुस्तक जाऊन पाहणं, शिक्षकांशी चर्चा करणं, शिक्षकांना सांगणं की मुलांकडे लक्ष द्या, वारंवार ते शाळेत जात असायचे आणि त्यांची प्रगती बघत असायचे। आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणाहूच जी शालेय आपण जसं म्हणतो मातीच्या गोळ्याला आकार जर लहानपणीच दिला तर त्याचा जी काही मूर्ती आहे ती व्यवस्थित घडत असते। आणि लहानपणीच मामांनी या मुलांवरती योग्य असे संस्कार या ठिकाणी दिलेले आहे। आणि जसं बीज पेरावं आणि त्याचे एक वटवृक्ष फुलावं तसं लहानपणीच बीजरूपी संस्कार कैलासवासी मामांनी या ठिकाणी दिलेले आहे। खरं तर सामाजिक कार्याबरोबर राजकीय क्षेत्राची त्यांना प्रचंड आवड या ठिकाणी होती। खरं तर 20 वर्षापूर्वी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील युवा मंचाची स्थापना करून युवकांना एकत्रित करून या ठिकाणी समाजकार्याची मुहूर्तमेढ आपल्या आशी बुद्रुक गावामध्ये रोवण्याचं काम या ठिकाणी केलं होतं। त्याचप्रमाणे मामांचं व्यक्तिमत्व जर सांगायचं झालं तर अजातशत्रू व्यक्तिमत्व होतं। कधी कुणाशी वैर नाही, कधी कुणाला उच्च आवाजामध्ये बोललेलं मला तरी म्हणजे मी जेवढा संपर्क त्यांच्याकडे आला आणि मी मामांकडून माहिती घेतली, कधी कुणाला उच्च आवाजामध्ये बोललेले नाहीये। एकदम साधं राहणीमान, त्याचप्रमाणे अतिशय शांत स्वभाव, त्यांचं कुणाबरोबर वैर नाही। परंतु असं म्हटलं जातं जो सर्वांना आवडतो तोच देवाला आवडतो। आणि या ठिकाणी मामांचा अपघात झाला आणि मामांचा अपघात झाल्यानंतर मामांची प्राणज्योत मालवणी आणि त्या पश्चात खरं तर हे कुटुंब आहे असं वाटलं होतं की खरं काय उघड्यावर पडतं की काय, परंतु जे आमच्या प्रकाश मामांनी जे वटवृक्षाप्रमाणे बीज पेरून ठेवली होती ते बीजरूपी संस्कार, शिस्त आणि जे भावंड आहे पाचही भावंड यांनी पुन्हा एकदा या कुटुंबाला उभं करण्याचं कार्य केलं। आणि चांगल्या पद्धतीने आज आपण बघत आहात की सर्व मुलं व्यवस्थित या ठिकाणी आहे। तर निश्चितच बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु आपले मुख्य वक्ते आहे की त्यांनाही या ठिकाणी मनोगत मांडायचं आहे। आणि मी फार वेळ न घेता यानंतर आपले जे मनोगत आहे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आपल्या जिल्हा परिषद सदस्या अहिल्यानगरच्या माजी जिल्हा परिषद सदस्या ॲडव्होकेट रोहिणीताई निगुते यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावर येऊन आपलं मनोगत या ठिकाणी मांडायचं आहे। ॲडव्होकेट रोहिणीताई निगुते। आजच्या या उजाळा आठवणींचा या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, सर्व ग्रामस्थ, सर्व ब्राह्मणी कुटुंबीय बंधू आणि भगिनींनो, खरं तर अतिशय सुंदर अशी संकल्पना किंवा वडील या नात्याला न्याय देण्यासाठी किंवा त्यांच्या आठवणींचा उजाळा करण्यासाठी हा जो कार्यक्रम ठेवला ही संकल्पनाच खूप सुंदर आहे। खरं तर आई असेल किंवा वडील असेल त्यांच्या ऋणातून उतराई कधीच कोणता मुलगा होऊ शकत नाही, परंतु फूल म्हणून किंवा फुलाची पाकळी म्हणून आपण काय करू शकतो या उद्देशाने प्रेरित होऊन त्यांच्या या मुलांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला, खरं तर मी त्यांचं खरं कौतुक करते। प्रत्येक मुलांनी आदर्श घेऊन आपले वडील गेल्यानंतर तर करावंच, परंतु आपले आई वडील असताना आपण त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी काय करू शकतो। आज आपण बघतो आपल्या भारतात सर्वात जास्त वृद्धाश्रम सुरू झालेले आहेत आणि ती खरं तर खूप मोठी खंतेची बाब आहे। आणि म्हणून आई वडिलांच्या संगोपनासाठी किंवा आई वडील हे आपली जबाबदारी आहे, ते जसं आपल्याला लहानाचं मोठं करतात ते त्यांचं कर्तव्य पार पाडत असतात, परंतु आज कुठेतरी तरुण पिढी आई वडिलांना विसरत चालली आहे, फक्त आपलं भविष्य आपलं करिअर याच्या मागे धावत आहे। आणि या गोष्टींना कुठंतरी आळा बसण्यासाठी हे असे कार्यक्रम करणं आणि त्यातून व्याख्यान ठेवणं या अतिशय सुंदर संकल्पनांनी या ब्राह्मणी कुटुंबियांनी आज इथे राबवली आहे।
म्हणून या तरुण पिढीचं मी खऱ्या अर्थाने कौतुक करते. खरं तर वडील खूप लहानपणी गेले आणि त्या मातेवर या मुलांना मोठं करण्याची, नुसतं मोठं नाही तर त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी उत्तम असं शिक्षण देण्याची जबाबदारी येऊन पडली. आणि त्या मातेला खऱ्या अर्थाने ह्या सर्व ब्राह्मणे बंधूंनी जी मोलाची साथ दिली ती खरं आणखी एक कौतुकास्पद आहे. असं बऱ्याचदा सर असतील, जे काका असतील, आम्ही असं बोलत असताना अशाच गप्पा चालल्या होत्या आणि माझ्या मते अजय काकांचाच मुलगा जो युनियन बँकेत आहे त्याचं कसलं ॲडमिशन होतं की मला तेवढं आठवत नाही, परंतु ते म्हटले की सरांना गाडी घ्यायची आहे 4 व्हीलर, परंतु अचानक त्या मुलाचं काहीतरी ॲडमिशनचं कारण निघालं आणि त्याच्यासाठी पैसा जास्त लागणार होता. तर सरांनी गाडीचं त्यांचं घेण्याचं स्वप्न बाजूला ठेवलं आणि त्या मुलाच्या शिक्षणासाठी तो पैसा लावला, पुतण्याच्या शिक्षणासाठी. खरं भौतिक सुखाला फाटा देऊन शिक्षण हे महत्त्वाचं आहे ही गोष्ट त्यांच्या सरांना चांगली माहिती आहे आणि म्हणून त्यांनी आपली स्वतःची गाडीचं स्वप्न बाजूला ठेवलं आणि पुतण्याच्या शिक्षणासाठी तो पैसा दिला. खरं एक आदर्श कुटुंब म्हणावं असं हे ब्राह्मणी कुटुंबीय आहे आणि निश्चितच सर्वांनी आदर्श घ्यावा. आणि आपले भाऊ असतील, पुतणे असतील, सगळ्यांना त्यांनी उच्च शिक्षण दिलेलं आहे. प्रत्येक मुलगा आज पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि म्हणून मला या ब्राह्मणी कुटुंबियाचा खरंच मनापासून कौतुक वाटतं, अभिमान वाटतो की त्यांचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी पुढील आपल्या मुलं असतील त्यांचं करिअर घडवण्यासाठी आदर्श घ्यावा. आणि संजय काका असतील किंवा प्रकाश काका असतील त्यांच्याबद्दल आत्ता सरांनी जे सांगितलं त्यांचं जे ते व्यक्तिमत्व सांगत होते, निश्चितच त्यांच्या पत्नी असतील किंवा मुलं असतील त्यांच्या समोर त्यांची कृती, त्यांची प्रतिकृती, त्यांचा चेहरा आठवणीत आल्याशिवाय राहिला नसेल. असं नाही आपण आज कार्यक्रम केला म्हणूनच त्यांची आठवण आहे. आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी त्या पत्नीला असेल, त्या मुलांना असेल, आपल्या वडिलांची आठवण येतच असेल. पण आज सर्वांसमोर आपण काहीतरी देणं लागतो म्हणून त्यांनी हा जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करते, आभार व्यक्त करते. आणि प्रकाश काकांना किंवा संजय काकांना माझ्या निगुते कुटुंबियाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते व थांबते. धन्यवाद ताई. प्रवरा बँकेचे संचालक आदरणीय अशोकराव म्हसे पाटील हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे भाजप युवा मोर्चाचे सन्माननीय अशोकराव जराड पाटील, त्याचप्रमाणे आपल्या आशिबुद्री गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवानराव इलक पाटील हे या ठिकाणी आहेत. त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना माहीत आहे की सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी नामदार शालिनीताई विखे पाटील यांनी या ठिकाणी या कार्यक्रमस्थळी भेट दिली होती. अतिशय व्यस्त शेड्यूल असताना देखील त्यांनी भेट दिली. खरं तर नामदार साहेबच या कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणार होते, परंतु कॅबिनेट मीटिंग असल्यामुळे ते उपस्थित राहू शकलेले नाही आहे. खरं तर या ठिकाणी नामदार शालिनीताईंनी आपल्या मनोगतातून सकाळी व्यक्त केलं की ब्राह्मणी परिवाराशी जो त्यांचा कुटुंबाचा प्रेमापोटी त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि ब्राह्मणी परिवाराचा ते स्वतःचा कुटुंबाचा एक घटक म्हणून त्यांना या ठिकाणी संबोधतात. प्रकाश ब्राह्मणे असतील, संजय ब्राह्मणे असतील यांच्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढलेले आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जातीपाती पलीकडे जाऊन देखील एक कौटुंबिक जिव्हाळा त्यांनी जपलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की ब्राह्मणी परिवाराचं जे कार्य आहे ते कार्य स्वतःसाठी न राहता ते इतरांसाठी झोकून देऊन काम करतात असं गौरवोद्गार त्यांनी या ठिकाणी काढलेले आहे. त्यांनी भेट दिल्याबद्दल आपल्या कार्यक्रमाच्या व्यस्त शेड्यूलमध्ये मी आदरणीय ताईंचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर सन्माननीय आपले युवा व्याख्याते जितेंद्र असोले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करणं मी आमच्या ब्राह्मणी परिवाराच्या वतीने आद्य कर्तव्य या ठिकाणी समजतो आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय विनायकरावजी बालटे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण युवा व्याख्याते जितेंद्र दादा असोले यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मंचावरील सर्वांनाच विनंती आहे की आपण देखील यांच्या सन्मानासाठी कृपया थोड्या वेळ उभं राहावं अशी आपणास विनंती आहे. युवा व्याख्याते जितेंद्र दादा असोले यांनी आपल्या वाणीतून अनेक व्याख्यानं या ठिकाणी दिलेली आहे आणि आपण लगेचच जे पुस्तक हे लेखन केलेलं आहे त्या पुस्तकाचं अनावरण देखील या ठिकाणी करणार आहोत. मी युवा व्याख्याते जितेंद्र दादा असोले
यांना विनंती करतो की कृपया आपण हे देवमाणूस जे पुस्तक लिहिलेलं आहे, जिल्हा परिषद सदस्या ॲडव्होकेट रोहिणीताई निगुते यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावर येऊन आपलं मनोगत या ठिकाणी मांडायचं आहे. ॲडव्होकेट रोहिणीताई निगुते. आजच्या या उजाळा आठवणींचा या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, सर्व ग्रामस्थ, सर्व ब्राह्मणी कुटुंबीय बंधू आणि भगिनींनो, खरं तर अतिशय सुंदर अशी संकल्पना किंवा वडील या नात्याला न्याय देण्यासाठी किंवा त्यांच्या आठवणींचा उजाळा करण्यासाठी हा जो कार्यक्रम ठेवला, ही संकल्पनाच खूप सुंदर आहे. खरं तर आई असेल किंवा वडील असेल, त्यांच्या ऋणातून उतराई कधीच कोणता मुलगा होऊ शकत नाही. परंतु फूल म्हणून किंवा फुलाची पाकळी म्हणून आपण काय करू शकतो या उद्देशाने प्रेरित होऊन त्यांच्या या मुलांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला. खरं तर मी त्यांचं खरं कौतुक करते. प्रत्येक मुलांनी आदर्श घेऊन, आपले वडील गेल्यानंतर तर करावंच, परंतु आपले आईवडील असताना आपण त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी काय करू शकतो. आज आपण बघतो आपल्या भारतात सर्वात जास्त वृद्धाश्रम सुरू झालेले आहेत आणि ती खरं तर खूप मोठी खंतेची बाब आहे. आणि म्हणून आई वडिलांच्या संगोपनासाठी किंवा आई वडील हे आपली जबाबदारी आहे, ते जसं आपल्याला लहानाचं मोठं करतात ते त्यांचं कर्तव्य पार पाडत असतात. परंतु आज कुठेतरी तरुण पिढी आई वडिलांना विसरत चालली आहे. फक्त आपलं भविष्य, आपलं करिअर याच्या मागे धावत आहे आणि या गोष्टींना कुठंतरी आळा बसण्यासाठी हे असे कार्यक्रम करणं आणि त्यातून व्याख्यान ठेवणं या अतिशय सुंदर संकल्पनांनी या ब्राह्मणी कुटुंबियांनी आज इथे राबवली आहे. म्हणून या तरुण पिढीचं मी खऱ्या अर्थाने कौतुक करते. खरं तर वडील खूप लहानपणी गेले आणि त्या मातेवर या मुलांना मोठं करण्याची, नुसतं मोठं नाही तर त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी उत्तम असं शिक्षण देण्याची जबाबदारी येऊन पडली. आणि त्या मातेला खऱ्या अर्थाने ह्या सर्व ब्राह्मणी बंधूंनी जी मोलाची साथ दिली ती खरं आणखी एक कौतुकास्पद आहे. असं बऱ्याचदा सर असतील, अजय काका असतील, आम्ही असं बोलत असताना अशाच गप्पा चालल्या होत्या आणि माझ्या मते अजय काकांचाच मुलगा जो युनियन बँकेत आहे त्याचं कसलं ॲडमिशन होतं की मला तेवढं आठवत नाही, परंतु ते म्हटले की सरांना गाडी घ्यायची आहे 4 व्हीलर. परंतु अचानक त्या मुलाचं काहीतरी ॲडमिशनचं कारण निघालं आणि त्याच्यासाठी पैसा जास्त लागणार होता. तर सरांनी गाडीचं त्यांचं घेण्याचं स्वप्न बाजूला ठेवलं आणि त्या मुलाच्या शिक्षणासाठी तो पैसा लावला, पुतण्याच्या शिक्षणासाठी. खरं भौतिक सुखाला फाटा देऊन शिक्षण हे महत्त्वाचं आहे, ही गोष्ट त्यांच्या सरांना चांगली माहिती आहे आणि म्हणून त्यांनी आपली स्वतःची गाडीचं स्वप्न बाजूला ठेवलं आणि पुतण्याच्या शिक्षणासाठी तो पैसा दिला. खरं एक आदर्श कुटुंब म्हणावं असं हे ब्राह्मणी कुटुंबीय आहे आणि निश्चितच सर्वांनी आदर्श घ्यावा. आणि आपले भाऊ असतील, पुतणे असतील, सगळ्यांना त्यांनी उच्च शिक्षण दिलेलं आहे. प्रत्येक मुलगा आज पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि म्हणून मला या ब्राह्मणी कुटुंबियाचा खरंच मनापासून कौतुक वाटतं, अभिमान वाटतो की त्यांचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी पुढील आपल्या मुलं असतील त्यांचं करिअर घडवण्यासाठी आदर्श घ्यावा. आणि संजय काका असतील किंवा प्रकाश काका असतील त्यांच्याबद्दल आत्ताच सरांनी जे सांगितलं त्यांचं जे ते व्यक्तिमत्व सांगत होते, निश्चितच त्यांच्या पत्नी असतील किंवा मुलं असतील त्यांच्या समोर त्यांची कृती, त्यांची प्रतिकृती, त्यांचा चेहरा आठवणीत आल्याशिवाय राहिला नसेल. असं नाही आपण आज कार्यक्रम केला म्हणूनच त्यांची आठवण आहे. आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी त्या पत्नीला असेल, त्या मुलांना असेल, आपल्या वडिलांची आठवण येतच असेल. पण आज सर्वांसमोर आपण काहीतरी देणं लागतो म्हणून त्यांनी हा जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करते, आभार व्यक्त करते. आणि प्रकाश काकांना किंवा संजय काकांना माझ्या निगुते कुटुंबियाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते व थांबते. धन्यवाद ताई. प्रवरा बँकेचे संचालक आदरणीय अशोकराव म्हसे पाटील हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे भाजप युवा मोर्चाचे सन्माननीय अशोकराव जराड पाटील, त्याचप्रमाणे आपल्या आशिबुद्री गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगनराव इलक पाटील हे या ठिकाणी आहेत. त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. खऱ्या अर्थाने
आपल्या सर्वांना माहीत आहे की सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी नामदार शालिनीताई विखे पाटील यांनी या ठिकाणी या कार्यक्रमस्थळी भेट दिली होती. अतिशय व्यस्त शेड्यूल असताना देखील त्यांनी भेट दिली. खरं तर नामदार साहेबच या कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणार होते, परंतु कॅबिनेट मीटिंग असल्यामुळे ते उपस्थित राहू शकलेले नाही आहे. खरं तर या ठिकाणी नामदार शालिनीताईंनी आपल्या मनोगतातून सकाळी व्यक्त केलं की ब्राह्मणे परिवाराशी जो त्यांचा कुटुंबाचा प्रेमापोटी त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि ब्राह्मणे परिवाराचा ते स्वतःचा कुटुंबाचा एक घटक म्हणून त्यांना या ठिकाणी संबोधतात. प्रकाश ब्राह्मणे असतील, संजय ब्राह्मणे असतील, यांच्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढलेले आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जातीपाती पलीकडे जाऊन देखील एक कौटुंबिक जिव्हाळा त्यांनी जपलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की ब्राह्मणे परिवाराचं जे कार्य आहे ते कार्य स्वतःसाठी न राहता ते इतरांसाठी झोकून देऊन काम करतात, असं गौरवोद्गार त्यांनी या ठिकाणी काढलेले आहे. त्यांनी भेट दिल्याबद्दल आपल्या कार्यक्रमाच्या व्यस्त शेड्यूलमध्ये मी आदरणीय ताईंचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर सन्माननीय आपले युवा व्याख्याते जितेंद्र असोले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करणं मी आमच्या ब्राह्मणी परिवाराच्या वतीने आद्य कर्तव्य या ठिकाणी समजतो आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय विनायकरावजी बालटे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण युवा व्याख्याते जितेंद्र दादा असोले यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मंचावरील सर्वांनाच विनंती आहे की आपण देखील यांच्या सन्मानासाठी कृपया थोड्या वेळ उभं राहावं अशी आपणास विनंती आहे. युवा व्याख्याते जितेंद्र दादा असोले यांनी आपल्या वाणीतून अनेक व्याख्यानं या ठिकाणी दिलेली आहे आणि आपण लगेचच जे पुस्तक हे लेखन केलेलं आहे त्या पुस्तकाचं अनावरण देखील या ठिकाणी करणार आहोत. मी युवा व्याख्याते जितेंद्र दादा असोले यांना विनंती करतो की कृपया आपण हे देवमाणूस जे पुस्तक लिहिलेलं आहे डोळा सुकलेले पाणी वडिलांच्या जीवनावर आधारित जे पुस्तक आहे हे संकेत ब्राह्मणे यांनी वडिलांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी सदर पुस्तक या ठिकाणी लिहिलेलं आहे. वडिलांनी कुटुंबासाठी केलेला त्याग, कुटुंबासाठी दिलेला वेळ, स्वतःच्या इच्छा आकांक्षा या बाजूला ठेवून कुटुंबासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने एक आगळं वेगळं असं कार्य केलं हे या पुस्तकातून या ठिकाणी कार्याची माहिती या ठिकाणी आपणास मिळणार आहे. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, व्यासपीठावर बसलेले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, आजचा हा कार्यक्रम अगदी आगळा वेगळा आहे. आपण बरेच कार्यक्रम बघतो, परंतु आईवडिलांविषयी असलेली निष्ठा आणि प्रेम ही ज्या मुलं आपलं प्रदर्शित करतात, बोलतात आणि त्यांचं खरोखर कौतुक वाटण्यासारखं मला आहे. आज संजयचा मुलगा याने हे पुस्तक देखील प्रकाशित केलं आहे. हा संकेत, मी त्याला विचारलं, अरे बाबा तुझ्या काय मनात आहे? नाही म्हटले, वडिलांनी माझ्याकरता फार केलं, आमच्या कुटुंबाकरता, आणि तेव्हा माझ्या मनात असं आहे की त्यांचा एक कार्यक्रम ठेवायचा, एक आठवणीला उजाळा देण्याकरता करायचा. अशा प्रकारे त्यांनी कल्पना मांडली आणि त्यांना म्हटलं ठीक आहे, वा चांगली गोष्ट आहे, तू हे कर. म्हणजे घेण्यासारखं या मुलांनी जे आज आपल्या पुढे मांडलं आहे किंवा हा कार्यक्रम केला आहे, खऱ्या अर्थाने फार मोठा आदर्श असा आहे. हे कुटुंब अतिशय चांगल्या प्रकारचं, प्रकाश, संजय, सगळे 6 भाऊ अतिशय प्रेमाने वागणारे, प्रतिकूल परिस्थितीत एकमेकांना सहकार्य करणारे असा हा परिवार आहे. यांचे वडील अतिशय कष्टमय जीवनामध्ये इथं आले. खरेमुळे हे सोनगावचे राहणारे व तिकडचे, पण इथं आले ते कामाच्या निमित्त, परिस्थिती अतिशय गरीब, आणि त्यात ते लवकर गेले आणि त्या माऊलीवर म्हणजे यांच्या आईने खऱ्या अर्थानं हे कुटुंब सावरण्याचं आणि त्यांना खऱ्या अर्थाने एक प्रकारचं कौटुंबिक सौख्य लाभून देण्याचा प्रयत्न केला. म्हणून आज ही परिस्थिती आहे. मला त्या मातेचा खरोखर अभिमान आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी करणं
आणि कुटुंबाकरता कुठली आर्थिक परिस्थिती अनुकूल नसताना त्याने मुलांना शिक्षण दिलं, चांगल्या प्रकारचे शिकले. प्रकाश अतिशय चांगल्या स्वभावाचा, कारखान्यामध्ये सर्व्हिसला लागला मॅट्रिक झाल्यानंतर आणि अतिशय चांगल्या प्रकारे गावामध्ये सगळ्यांशी संपर्क असायचा. मी ज्यावेळेस ग्रॅज्युएट होऊन गावात आलो तर मला त्यांनी फार आग्रह केला, नाही तुम्ही ग्रामपंचायतला उभे राहा, तुम्ही राहिलंच पाहिजे. म्हटलं अरे बाबा मला नको उद्योग करायला लावू, नाही म्हणे उभंच राहावं लागेल. म्हणते बाबा आणि या लोकांनी मला, एकनाथ पाटील वगैरे या लोकांनी मला ग्रामपंचायतला उभं केलं आणि चांगल्या प्रकारे मी निवडून आलो. पण हे सगळं श्रेय जे असेल ते खऱ्या अर्थाने या कुटुंबाने फार मोठी मला मदत केलेली आहे. प्रकाश हा अतिशय सोजळ आणि प्रामाणिक असा असायचा. कारखान्याचं काम जरी असलं तर प्रामाणिकपणे करून वेळात वेळ काढून गावातल्या लोकांना कशी मदत करता येईल अशा प्रकारचा ते असतात. संजू तसा, संजय ग्रामपंचायतला उभं होतो तर तो कॉर्नर मिटिंगा घ्यायचा प्रत्येक भागात जाऊन आणि हे विनायकराव कशी आहे काय आहे अशा प्रकारचं सातत्याने. ज्या 2-4 ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्या संजूने अतिशय चांगल्या पद्धतीने या जनसेवा मंडळाला मदत केली, चांगल्या प्रकारे त्यांनी सहकार्य केलं. आणि त्याचा एक दृष्टिकोन असायचा, आंबेडकर जयंती असो, कुठला कार्यक्रम असो, कुठला तरी सगळ्या तरुणांना एकत्र करून त्यांच्यापुढे तो विषय ठेवायचा आणि चांगला कार्यक्रम घडवून आणण्याचा प्रयत्न करायचा. आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम त्यांनी केले. गावामध्ये सातत्याने काही ना काही नवीन असं संजू करत राहायचा. आणि कारखान्याची ड्युटी सांभाळून सगळ्या गोष्टी करणं काय एवढं सोपं नाही. पण हे दुर्दैवाने दोन्ही माणसं अतिशय प्रेमळ माणसं आणि चांगल्या प्रकारची कर्तृत्ववान मुलं फार झटपट गेल्यामुळे दुःख आहे. परंतु काही असलं तरी शेवटी निसर्गापुढे आणि शेवटी माणसाला आपण स्वतः काही करू शकत नाही. शेवटी आलं त्याला जावं लागतं, अशी परिस्थिती आहे. त्याप्रमाणे ते बिचारे गेलेले जरी असले पण खऱ्या अर्थाने ही दोन्ही मुलं जे आहे, त्याचा मुलगा संजूचा मुलगा वगैरे, त्यांनी ही कल्पना मांडून का बाबा माझ्या वडिलांनी माझ्याकरता कुटुंबाकरता जे काही केलं आहे, आज त्याची संजूची मंडळी वगैरे देखील आज कारखान्यात नोकरीला वगैरे आहे, कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे लहान लहान मुलं असताना आज ती जी एक मुलगी त्यांची संजूची, ती MTech झाली, पास झाली कालच तिचा निकाल आला. म्हणजे किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे मला या कुटुंबाविषयी अतिशय चांगल्या प्रकारचं एक त्याने आपल्या समाजामध्ये, गावामध्ये एक प्रकारचं स्थान प्रस्थापित केलं आहे. आणि सगळ्यात त्यांचा स्वभाव म्हणजे सगळ्यांना मदत करणं, समाजात काही अडीअडचण असणं ते पण विखे फॅमिलीवर अतूट श्रद्धा असल्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांना विचारल्याशिवाय कधी हे कुटुंब करणारे आज अशी परिस्थिती आहे. सकाळी वहिनी साहेब देखील ते येऊन गेल्या, भेट देऊन गेल्या. त्या कामात व्यस्त असल्यामुळे काही संध्याकाळी येणार नाही असं त्या सांगून गेल्या. परंतु हे कसं आहे, म्हणजे हे सगळं चांगल्या प्रकारच्या वागणुकीमुळे आज हे सगळं ते काही करू शकतात. हा आदर्श घेण्यासारखं त्यांचं हे घर आहे, कुटुंब आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या कुटुंबाला, आणि त्यांनी ही जी कल्पना मांडली, त्यांनी जे आईवडिलांचं किंवा प्रकारचं त्यांनी केलेल्या कर्माला एक उदाहरण देण्याचं काम त्यांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचे मुलांचे फार फार आभार मानतो. आणि अशाच प्रकारचं प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचं खऱ्या अर्थानं त्यांना कशा प्रकारचं हे दिलं पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे. कारण आजकाल समाजामध्ये आज मी काही कुटुंबामध्ये बघतो आईवडिलांचे अतिशय हाल आहेत, अतिशय हाल वगैरे आहेत. बिचारे त्यांना मुलांना चांगल्या प्रकारे उभं करतात, शिक्षण देतात. चांगलं शिक्षण घेतलं की मुलं आपल्या बाहेर कुठं निघून जातात, त्या आईवडिलांकडे कोणी बघत नाही. अशा प्रकारची परिस्थिती बऱ्याच कुटुंबामध्ये मला दिसून येते. हे मोठं दुःख वाटतं आहे. खऱ्या अर्थाने ह्या कुटुंबाचा जो आदर्श आहे तो मी मुद्दाम सांगतोय की त्यांनी कुटुंबाला एक प्रकारचं चालना दिली, एक आदर्श उभा केला. या कुटुंबाला मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक प्रकारचं त्यांना प्रोत्साहन यावं अशा पद्धतीचं मी त्यांना एक प्रकारचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा, खूपच सुंदर मनोगत
आपण या ठिकाणी व्यक्त केलं. आपल्या मनोगतातून निश्चितच ब्राह्मणी परिवारातील जी भावी पिढी आहे ती नक्कीच या ठिकाणी प्रेरणा घेतील, यात ती मात्रही शंका नाही. मी आश्वी बुद्रुक गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय हरिभाऊजी ताजने पाटील यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे आदर्श शिक्षक आदरणीय सुभाषजी खेमनर सर यांनाही विनंती आहे की आपणही कृपया मंचावरती यावं. त्याचप्रमाणे आदरणीय अशोक पाटील जराड साहेब यांनाही विनंती आहे की आपणही कृपया मंचावरती यायचं आहे. खरं तर अतिशय सुंदर असा हा जो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि वडिलांच्या जीवनावर आधारित एक व्हिडिओ या ठिकाणी आहे, तो कृपया आपण सर्वांनी पाहावा अशी मी नम्र विनंती करतो. आणि यानंतर लगेचच आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहतात की असं जे व्याख्यान आहे ते व्याख्यान व्हिडिओ झाल्यानंतर प्ले होईल. चला व्हिडिओ प्ले करा आणि त्यानंतर व्याख्यान होईल. या ठिकाणी लेखक आहेत, त्याचप्रमाणे समाज प्रबोधनकार म्हणून त्यांनी या ठिकाणी ख्याती मिळवलेली आहे आणि खऱ्या अर्थाने अल्पावधीतच ते लोकप्रिय झालेले आहे. खऱ्या अर्थाने युवकाच्या गळ्यातील ताईत म्हणून आज ते पुढे आलेले आहेत. आणि मी फार वेळ न घेता आदरणीय लेखक जितेंद्र दादा असोले यांना विनंती करतो की कृपया आपण आज व्याख्यानाला या ठिकाणी सुरुवात करावी. आदरणीय लेखक जितेंद्र दादा असोले. सर्वांना नमस्कार. नमस्कार. कैलाशवासी संजयजी ब्राह्मणे तसेच त्यांचे मोठे बंधू प्रकाशजी ब्राह्मणे यांच्या स्मृतींना पहिल्या प्रथम मी अभिवादन करतो. माणूस हा शरीरानं जरी आपल्याला सोडून निघून जात असेल पण तो मात्र विचारांनी आणि आपल्या आठवणींनी सदैव आपल्या सोबत असतो, कायम असतो, जिवंत राहतो. पहिल्या प्रथम जेव्हा संकेतदादांनी कार्यक्रमाची संकल्पना सुचवली, खरं तर आज काळ असा आलाय की जिथे वृद्धाश्रमांची संख्या कमी व्हायला हवी तिथे वृद्धाश्रम दिवसेंदिवस वाढत चालले. माझे मित्र आहेत नागपूरला, त्यांच्या स्वतःच्या वृद्धाश्रम आहे आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की दादा म्हणे आमच्या इथे जवळपास 50 जोडपे असे आहेत, म्हातारे आई वडील आहेत आणि त्यांचे मुलं मुली दर महिन्याला साधारण 50 ते 60 हजार रुपये आपल्या आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी ते आम्हाला पाठवतात. पण एक दिवस घटना अशी घडली की एका मुलाचे वडील तिथे वारले. मुलाला फोन करण्यात आलं की अरे आपले बाबा राहिले नाहीत, ते वारले आहेत, आपल्याला तात्काळ येणे आहे. त्या मुलाचे बोलणं ऐकून त्यांच्या पायाखाली जमीनच सरकली हो. तो मुलगा त्यांना म्हणाला की बघा काय किती पैसे लागतात अंत्येष्टीसाठी तेवढे मी तुम्हाला पाठवून देतो, पण माझं काही येणं होणार नाही. जे काय करायचे ते तुम्ही बघून घ्या, वेळ मिळेल तेव्हा मी येतो. त्या मिनिटाला असं वाटलं की खरंच आजच्या पिढीला मायबापाचे प्रेम कळालं आहे का, त्यांच्यापर्यंत आई वडिलांचे ते संस्कार पोहोचले आहेत का. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा संकेतदादा आणि त्यांच्या संपूर्ण ब्राह्मणी कुटुंबियांनी, त्यांच्या आप्त स्वकीयांनी, मित्र परिवारांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एवढा सुंदर कार्यक्रम ते आयोजित करतात, तेव्हा समाजामध्ये एक चांगला एक पॉझिटिव्ह संदेश जातो की अजूनही आपले आई वडील आपल्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे. धावपळीच्या जगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये आपण विसरून जातो की आपल्या आई वडिलांनी आपल्या पाठीमागे किती कष्ट सोसले आहेत. आईचे प्रेम आपल्याला कळतं, बापाचे प्रेम आपल्याला दिसून पडत नाही. आईच्या भावना आपल्याला पटकन लक्षात येतात. आईवर भरपूर कविता झाल्या, भरपूर कवी लोकांनी गाणी काय लिहिली, बापावर लिहिणारे फार कमी झाले तो. पण त्या आपल्या वडिलाला आठवणींच्या रूपानं, विचारांच्या रूपानं जिवंत ठेवावं म्हणून संकेतदादांनी मला त्यांच्या बाबांच्या संबंधीचे जी काही आठवणी होत्या त्या व्हॉट्सअपला त्यांनी मला मेसेज करून पाठवलं. आणि एक दिवस ते म्हणाले की आपण यावर एखादे पुस्तक तयार केली तर. आणि मी त्यांना लगेच होकार दिला, म्हटलं दादा एक खूप सुंदर पुस्तक तयार होऊ शकेल याच्यावर. आणि पुस्तकाच्या रूपाने बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माणूस आपल्या विचारांनी जिवंत राहतो आणि विचार हे पुस्तकांमध्ये आपल्याला सापडतील. आणि म्हणून
हे पुस्तक या ठिकाणी जे विमोचन झालं पुस्तकाचे, देव माणूस नावाचे. खरं तर या पुस्तकाचं नाव काय ठेवायचं, टायटल काय ठेवायचं, हा सुद्धा एक प्रश्न होता. देव माणूसच आपण या पुस्तकाचं नाव काय ठेवलं याचं एक शेवटचे एक पानांचं आहे, तेवढं मी वाचन करतो म्हणजे आपल्याला तेवढं लक्षात येईल आणि त्यानंतर मग व्याख्यानाकडे मी आपल्याला वळवून घेतो. एका बापाबद्दल काय बोलावं, शब्द नेहमीच कमी पडतात. कारण बाप हा फक्त एक माणूस नसतो, तर तो संपूर्ण आयुष्याला सावली देणारं विशाल झाड असतो. त्याच्या अस्तित्वाने घराला आधार मिळतो, मनाला धैर्य मिळतं आणि आयुष्याला दिशा मिळते. मला नेहमी असं वाटतं की जोपर्यंत आई वडील आपल्या सोबत असतात तोपर्यंत त्यांची काळजी घेणं, त्यांना जीव लावणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं हे प्रत्येक मुलाचं सर्वात मोठं कर्तव्य असतं. कारण माणूस गेल्यावर उरतो तो फक्त आठवणींचा पसारा आणि मनात राहणारा पश्चाताप. नकळतपणे दिलेला एखादा त्रास, बोललेला कठोर शब्द किंवा दुर्लक्ष केलेला एखादा क्षण नंतर आयुष्यभर मनाला टोचत राहतो. आणि म्हणूनच आई वडिलांवर असलेलं प्रेम वेळेत व्यक्त करणं खूप महत्त्वाचं असतं. एका बापानं आपल्या मुलासाठी काय केलंय, किती कष्ट घेतलेत, किती त्याग केलेत हे कदाचित तो कधी बोलून दाखवत नाही, पण त्याच्या प्रत्येक सुरकुतलेल्या हातामध्ये संघर्ष दडलेला असतो. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून मुलांचे भविष्य घडवणारा तो एक माणूस असतो. स्वतः अंधारात राहून मुलांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारा तो बाप असतो. जीवनात संकट प्रत्येकाच्या वाट्याला येतात. अनेकदा आयुष्य कोसळून पडल्यासारखं वाटतं, पण अशा वेळी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा हात म्हणजे बापाचा हात. त्याच्या एका शब्दाने मनाला धीर येतो. त्याच्या उपस्थितीने संकट छोटी वाटू लागतात आणि म्हणूनच आयुष्यात बाप असणं ही सर्वात मोठी श्रीमंती असते. पण दुर्दैव तेव्हा जाणवतं जेव्हा हा आधार कायमचा निघून जातो. मग आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांची उणीव भासत राहते. आपण कितीही मोठे झालो, कितीही यशस्वी झालो, तरी मनाच्या कोपऱ्यात ही खंत कायम राहते की आज हे सगळं बघायला आपले बाबा आपल्यासोबत नाही. ही वेदना शब्दात मांडता येत नाही. वडिलांशिवाय आयुष्य जगणं खरंच खूप कठीण असतं. कारण त्यांच्या संघर्षाचा सर्वात जवळून साक्षीदार जर कोणी असेल तर तो त्यांचा मुलगा असतो. त्यांच्या घामामागचे प्रेम, त्यांच्या रागामागची काळजी आणि त्यांच्या शांततेमागचे दुःख फक्त मुलांनाच समजतं. आमचे वडील आमच्यासाठी देव माणूस होते. खरं तर प्रत्येक मुलासाठी त्याचे वडील हे देव माणूसच असतात. कारण देव कदाचित दिसत नाही, पण बापाच्या रूपाने तो आपल्या आयुष्यात जगत असतो. आजही त्यांच्या आठवणी मनात जिवंत आहेत आणि त्या कधीच मिटू शकणार नाहीत. त्यांच्या आठवणी आल्या की आजही डोळ्यात नकळत पाणी येतं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी संघर्ष केला, इतका संघर्ष की कदाचित देवाला सुद्धा तो पाहला नसेल. आणि म्हणूनच एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, जोपर्यंत आपला बाप आपल्या सोबत असतो तोपर्यंत आपण कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची ताकद ठेवतो. कारण बाप हा फक्त घराचा कर्ता नसतो, तो मुलांच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार असतो. हे पुस्तकाच्या शेवटच्या पानावर देव माणूस हे आपण टायटल का दिलंय याचा आपल्याला अर्थ कळेल. खरं तर ज्यांच्या कुशीतून या स्वराज्याचे हे देखणं स्वप्न साकार झालं अशा राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य संकल्पिका मासाहेब जिजाऊ, ज्या महापुरुषांना स्वराज्याचे हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं असे क्षत्रिय कुलावतंस कुडवाडी भूषण सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्या महापुरुषाचे नाव घेतलं की आम्हा तरुणाईच्या नसानसातील रक्ताचा खवळायला वेळ लागत नाही असा रौद्रशंभ अजिंक्य योद्धा छत्रपती संभाजीराजे, या महापुरुषांना मी पहिला प्रथम अभिवादन करतो. सन्माननीय विचारपीठ आणि विचारपीठावरील उपस्थित कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय वैचारिक मान्यवर्ग, आठवणींच्या उजाडा या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व विचारपीठासमोर बसलेले सर्व श्रोतेगण, समस्त ब्राह्मणी कुटुंबीयजन, उपस्थित सर्व आप्त स्वकीयजन आणि मोरया क्रिकेट क्लब इथले सर्व मित्रपरिवार, मी जितेंद्र आसोले तुम्हा सर्वांना माझ्या हृदयाच्या देठापासून सप्रेम नमस्कार. खरं तर मी आतापर्यंत बरीच कार्यक्रम व्याख्यानाच्या रूपानं मी तिथं उपस्थित होतो कार्यक्रमाला, पण पहिल्या प्रथम हा असा क्षण आहे की वडिलांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाडा मिळावा, त्यांच्या स्मृतींना उजाडा मिळावा यासाठी इतका सुंदर कार्यक्रम ब्राह्मणी कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी पार पडतो हे बघून खूप जास्त सुखावल्यासारखं वाटतं. खरं तर असं म्हणतात की दारात बापाची चप्पल दिसली की मनाला खूप समाधान वाटतं. आता मी महाराष्ट्रभर प्रवास करत असतो, 15-15 दिवस, 1-1 महिना मी घराच्या बाहेर असतो, पण घरी गेल्यानंतर जेव्हा दारासमोर मी माझ्या वडिलांची चप्पल बघतो तेव्हा मनाला खूप समाधान वाटतं की नाही, आपले वडील जोपर्यंत आपल्या आयुष्यात आहेत, सोबत आहेत, जिवंत आहेत, तोपर्यंत आयुष्यातला प्रत्येक दिवस सार्थकी आहे, प्रत्येक दिवस आनंदाचा आहे.
पण कधी कधी दुःखही वाटतं या गोष्टीचा की आज नाही उद्या आपले बाबा दिवसेंदिवस आता म्हातारे होत चालले आहेत, त्यांची वय फार कमी कमी होत चालली आहे. एक वेळ अशी येईल की आपले बाबा आपल्याला सोडून निघून जातील. त्यामुळे या ठिकाणी बसलेल्या सर्वांना मला सांगणं की जोपर्यंत तुमचे आई वडील तुमच्या सोबत आहेत तोपर्यंत आपल्या आई वडिलांना भरपूर प्रेम करा, त्यांना सांभाळून घ्या. कारण आई वडील निघून गेल्यानंतर एक पोकळी निर्माण होते, ती पोकळी ना कधी भरून काढता येते, ती सदैव तशीच रिकामी राहते. आता मी बाहेर असल्यामुळे सतत माझ्या वडिलांचा मला फोन येत असतो. दिवसातून मला 2दा फोन येतो, एक सकाळला आणि दुसरा सायंकाळला. पण एकदा मी मागच्या वर्षीची गोष्ट आहे, मी प्रचंड चिडलो होतो आपल्या बाबांवरती की काय कशाला सतत सतत फोन करता, मी काय कुठे जातोय का, सतत फोन करायची गरज काय, मी काय लहान राहिलोय का. आता आजपर्यंत मी माझ्या वडिलांवर कधी चिडलो नव्हतो, पण तो पहिला असा प्रसंग होता जेव्हा मला माझ्याच नजरेत पडल्यासारखं वाटलं. नंतर मी माझ्या मित्राला सांगितलं अशी अशी घटना घडली, मी बाबांवरती ओरडलो पहिल्यांदाच. तेव्हा माझ्या मित्रानं मला सांगितलं की बघ म्हणे, आज तुझे बाबा तुझ्या जवळ आहेत, तुला हक्कानं फोन सुद्धा करू शकतात, पण एक वेळ अशी येईल की जेव्हा तुझ्या बाबांची आवाज ऐकण्यासाठी सुद्धा तुझे कान तरसून जातील. त्या मिनिटाला असं पायाखालून एकदम जमीन सरकून गेली हो. त्या मिनिटाला असं वाटलं की उद्या जर आपले बाबा आपल्यासोबत नसतील तर. मान्य करतो की मृत्यू प्रत्येकाला आहे. या पृथ्वी तलावर जन्माला आलेला प्रत्येक माणूस आज नाही उद्या आपल्याला सोडून निघून जाणार आहे. पण या मरण्याआधी, इथून निघून जाण्याआधी आपली काहीतरी पुण्यकर्म आहेत आणि ते पुण्यकर्म आपल्याला इथून निभवून जाणे आहे. पाहायला गेलं तर 7 दिवसांचे आयुष्य आपल्याला. सोमवारला जन्म होतो, मंगळवारला मोठे होतो, बुधवारला शिक्षण संपून नोकरीवर लागतो, गुरुवारला लग्न होतं, मुलं बाळ होतात, शुक्रवारला नातू नत्र्यांच्या होतो, शनिवारला म्हातारा होतो, रविवारला मरून जातो, संपलं आमचं आयुष्य. कवी नारायण सूर्य म्हणतात की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, अरे हिशोब करतो आहे किती राहिले ते डोईवरून हाडे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, आणि भाकरीच्या चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली, संपलं आमचं आयुष्य. 7 दिवसांचं जग नाही महाराज. एवढं छोटंसं आयुष्य आपल्याला मिळालं आहे. पण या छोट्याशा आयुष्यामध्ये आपल्या गेल्यानंतर सुद्धा आपल्या पाठीमागे लोकांनी आपलं नाव काढावा, आपल्या आठवणी जपून ठेवाव्या, हे पुण्यकर्म आपल्याला करता आल्या पाहिजेत. खरं तर असं म्हणतात की प्रत्येक माणसाचे 3 मित्र असतात. एक दिवस झालं असं की एक माणूस जेव्हा मरण वाटेवरती होता, त्याने आपल्या 3ही मित्रांना बोलावून घेतलं आणि म्हटलं, बघ माझी ती आता शेवटची वेळ आली आहे, इथून आता मी मरणार आहे. आता मला सांगा की माझ्यासोबत वर कोण येणार, माझ्यासोबत आपले प्राण कोण त्यागणार आहे. पहिला मित्र म्हणाला की बघ मी आयुष्यभर तुझ्यासोबत होतो, माझ्यामुळे तुझ्या नावाला ओळख होती, पण आता तुझ्या गेल्यानंतर मी काही तुझ्या फार जास्त उपयोगी येणार नाही, मी काही तुझ्यासोबत येणार नाही. पहिल्या मित्राने हात झटकले. दुसरा जो मित्र होता तो म्हणाला की बघ मी तुझ्यासोबत वर तर येणार नाही, पण तुझ्या गेल्यानंतर जे काही तुझी अंत्यक्रिया विधी असेल ते सगळं करण्याची जबाबदारी माझी असेल. दुसरा मित्र सुद्धा, त्याने सुद्धा आपले हात झटकून दिले. पण तो जो तिसरा मित्र होता, तो तिसरा मित्र त्याला म्हणाला की बघ तू आयुष्यभर मला कमावला आहेस आणि म्हणून मी तुला वचन देतो की तू जिथं कुठं जाशील तिथं मी तुझ्यासोबत राहीन. आपल्याला असं वाटतं की 3 मित्र खरंच खरी वास्तविक कथा आहे का? ही कथा प्रत्येक माणसासोबत जोडलेली आहे. हे 3 मित्र म्हणजे प्रत्येक माणसाला चिकटून येतात जन्मापासून. तो पहिला मित्र जो म्हणाला होता की तू आयुष्यभर मला कमवलास पण इथून मी तुझ्या सोबत आता काही येणार नाही, तुझ्या मृत्यूनंतर माझं अस्तित्व सुद्धा संपून जाईल. तो पहिला मित्र म्हणजे त्याचा पैसा होता, रुपया होता. जोपर्यंत आपण जिवंत असतो तोपर्यंतच रुपया आपल्या सोबतीला असतो. आयुष्यभर माणूस धावत असतो पैशांच्या मागे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थापैकी ते सुद्धा महत्वाचे आहेत. पण पैसे कमवण्याच्या नादामध्ये कधी कधी आपण हे विसरून जातो की आपण आयुष्यामध्ये माणसं कमवायला विसरून गेलो आहोत का? त्या पहिला जो मित्र होता, पैसा, रुपया, त्याने आपले हात झटकून दिले. तो म्हणाला मी काय तुझ्यासोबत वर येणार नाही. दुसरा जो मित्र होता तो म्हणाला की मी तुझ्यासोबत वर तर येणार नाही, तुझ्या मृत्यूबरोबर माझी तर मृत्यू होणार नाही, पण तुझ्या गेल्यानंतर तुझी अंत्यक्रिया विधी जे काही असणार आहे, तुझ्या गेल्यानंतरचे जे काही कार्यक्रम होईल त्यासाठी मी मात्र उपस्थित राहीन, ते मी मात्र निभवीन. तो दुसरा मित्र म्हणजे त्यांचे कुटुंब होता, परिवारजन होता. असं म्हणतात की माणूस निघून गेल्यानंतर पत्नीच्या साथ त्या पुरुषाला असतो फक्त आणि फक्त गावाच्या शेवटच्या वेशीपर्यंत. त्याच्यानंतरच्या त्याच्या साथ एकट्याच्या. ज्या समाजामध्ये तो वाढलाय, मोठा झालाय,
त्या समाजाचा साथ असतो त्याला स्मशान घाटापर्यंत पोहोचवण्यापुरतं, स्मशानभूमीपर्यंत पोहोचवण्यापुरतं, त्याच्यानंतरचा त्याचा प्रवास एकट्याचा. ज्या मुलाला त्याने जन्म दिलाय त्या मुलाचा साथ असतो त्या व्यक्तीला, त्याला त्याच्या चितेला अग्नी देईपर्यंत, त्याच्यानंतरचा त्याचा प्रवास एकट्याचाच. कोणीतरी त्या स्मशानभूमीच्या भिंतीवर लिहून ठेवलं होतं की अकेले ही तय करणे होते जिंदगी के सफर, जिंदगी के हर सफर में हम सफर नहीं होते. आणि म्हणून तो जो दुसरा मित्र आहे कुटुंब, तो सुद्धा आपला हात त्यागून देतो. एक मोमेंट आल्यानंतर, एक वेळ आल्यानंतर तो सुद्धा त्या व्यक्तीचा साथ सोडून देतो. पण तिसरा जो मित्र होता तो म्हणाला की तू मला आयुष्यभर कमावला आहेस, आता इथून पुढे जिथे जिथे तू जाशील, मेल्यानंतर सुद्धा तुझं नाव पाठीमागे माझ्यामुळे राहील. तर त्याचा तिसरा मित्र म्हणजे त्याचे पुण्यकर्म होते. असं म्हणतात की माणूस जन्माला येतो रिकाम्या हाताने, निघून जातो रिकाम्या हाताने. पण मला असं वाटतं की माणूस जन्माला येतो ते आपलं नशीब घेऊन, भाग्य घेऊन, आणि निघून जातो ते आपले चांगले कर्म घेऊन. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये पुण्यकर्म कमवावं. आदरणीय संजयजी ब्राह्मणे आपल्या कौटुंबिक संसारात असतील किंवा सामाजिक क्षेत्रात असतील, राजकीय क्षेत्रामध्ये असतील, आयुष्यामध्ये पैसा कमवावाच, पण त्याबरोबर आपल्या आयुष्यामध्ये चांगली माणसं कशी जोडावी हे त्यांच्या चरित्रातून आपल्याला शिकून घ्यायला मिळते. आणि तेच आपले जे संस्कार आहेत, तेच आचार, तेच विचार आपल्या लेकरांपर्यंत पोहोचवून समाजामध्ये चांगली माणसं घडवण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. त्यांचे चरित्र वाचन करत असताना, चरित्राचे लिखाण करत असताना मला फार सुंदर सुंदर गोष्टी त्यांच्या आयुष्याच्या संबंधीने कळाल्या. लेकरावरती बाप म्हणून आपण प्रेम कसं करावं. एक बापाचं सगळ्यात मोठं कर्तव्य असतं की आपण आपल्या लेकराला जन्म देणं इतपुरतं जबाबदारी नाहीये, तर याच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या लेकराला या समाजासाठी कसं तयार करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण आपण डोळ्यासमोर घेतलं पाहिजे. रामजी बाबांनी जेव्हा एक स्वप्न बघितलं आपल्या बाबासाहेबांसाठी, भीमरावासाठी, आतापर्यंत समाजामध्ये जातीयता होती, मोठ्या प्रमाणामध्ये जातीयता होती. 6-7 वर्षाच्या भिवा जेव्हा शाळेत जायच्या, विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याचं माठ ठेवलेलं असायचं, पण भिवा त्या माठाला हात लावू शकत नव्हता, कारण त्याला अस्पृश्य म्हणून हिणवलं जायचं. दुपारी फडक्यामध्ये बांधून आणलेली भाजी भाकरी उन्हामुळे कडक होऊन जायची, खाताना घशाला कोरड पडायची, घशातला घास घशात चढकायचा आणि सपाटून तहान लागायची. भिवा त्या माठाकडे ताटकळत पाहत उभा राहायचा, पण त्या माठाला हात लावू शकत नव्हता, कारण त्याला अस्पृश्य म्हणून हिणवलं जायचं. तो शिपाई यायचा, मुद्दामून कधी कधी उशिरा यायचा आणि दुरून बाबासाहेबांच्या ओंजळीमध्ये पाणी ओतायचा. साध्या पाण्यासाठी बाबासाहेबांना तळपडत उभं राहावं लागायचं, साध्या पाण्यासाठी. पण हाच तो वर्गाबाहेरचा भिवा. बाबांनी एक स्वप्न दाखवलं, रामजी बाबांनी स्वप्न दाखवलं, तुला शिकायचं आहे, शिकून सवरून मोठा व्हायचा आहे, आयुष्यातलं दारिद्र्य दूर करण्याची ताकद फक्त तुझ्यामध्ये आहे. आतापर्यंत आमच्या 7 पिढ्यांनी जे काय दारिद्र्य भोगलं असेल, आमच्या समाजानं दारिद्र्य भोगलं असेल, आमच्या समाजानं असमानतेच्या आणि जातीयतेचे जे चटके सहन केल्या, त्या सर्व चटक्यांना दूर करण्याची धमक आणि ताकद फक्त तुझ्यामध्ये आहे भिवा, आणि म्हणून तुला शिकायचं. हा स्वप्न जेव्हा भिवा रामजी बाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे ठेवला, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका छोट्याशा भिवामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विश्वरत्न घडला. आज बघा, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण आज मोठमोठ्या विद्यापीठामध्ये शिक्षण पूर्ण करतोय, समाजामध्ये आपण आपलं नाव मोठं करतो. ही बाबासाहेब आंबेडकरांना वाहिलेली सगळ्यात मोठी श्रद्धांजली आजच्या मुलांची. आणि बाप म्हणून आपलं दायित्व आहे, बाप म्हणून आपली जबाबदारी आहे. आज आपण आपल्या लेकरांना जन्म देतो, इथपर्यंत आपली जबाबदारी आपण याच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या लेकरांसाठी काय करू शकू हे खूप महत्वाचे आहे. आज परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे समाजामध्ये. बाहेर व्याख्यानाच्या निमित्तानं जात असताना मला फार कटू अनुभव येतात. संस्कारांचा फार अभाव दिसतो लेकरांवरती. एकदा झालं असं की एका विहिरीवर 3 बाया पाणी भरत बसलेल्या होत्या. तेवढ्यातच काय झालं की एका बाईच्या मुलगा तिला असा दुरून जाताना दिसला. ती बाई बाकीच्या 2 बायांना म्हणते, बघा तुझे पोरग जातोय ना, तू माझ्या पोरगा आहे आणि इंग्लिश मिडियमला शिकतो म्हणे, इंग्लिश मिडियमला. त्या मुलानं आपल्या आईकडे साधं बघितलं सुद्धा नाही, हो निघून गेला दुरून वाऱ्यासारखा. पण त्यानंतर दुसऱ्या बाईच्या मुलगा तिला असा दुरून जाताना दिसला. ती बाई आता कशाला थांबते, ती बाई आपल्या बाकीच्या 2 मैत्रिणींना म्हणते, बघा तो जो पोरग जातोय ना, तो माझा मुलगा आहे आणि तो CBSE ला शिकतो म्हणे, इंग्लिश मिडियम पेक्षा भारी हायफाय असतो म्हणते. त्या मुलानं सुद्धा आपल्या आईकडे साधं वडून सुद्धा बघितलं नाही, निघून गेला दुरून वाऱ्यासारखा. पण त्यानंतर तिसऱ्या बाईच्या मुलगा तिला असा दुरून जाताना दिसला. आता ती बाई, त्या आईनं त्या लेकरावरती केलेले संस्कार बघा, त्या लेकरामध्ये रुजलेले संस्कार बघा.
दुरून त्या लेकरानं आपल्या आईकडे बघितलं, आईनं त्या लेकराकडे बघितलं, धावत पडत तो आपल्या आई जवळ आला, पाण्याने भरलेली घागर त्याने आपल्या खांद्यावरती घेतली, दुसऱ्या हातामध्ये बादली घेतली आणि आपल्या आईला म्हणाला, आई चल लवकर घरी, घरी फार उशीर होतोय ग. आता ती बाई बाकीच्या 2 बायांना म्हणाली, हा माझा पोरगा आहे आणि गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतोय म्हणे. तुमच्या इतका गलेलट्ट पगारीचा नवरा नाहीये म्हणे बाई, माझ्या पण लेकरांवरती संस्कार कसे द्यावे, त्याला वागणूक कशी द्यावी हे मला मात्र चांगल्या पद्धतीने जाणून ठाऊक आहे. मला एवढं सांगावंसं वाटतं की आपण आपल्या लेकरांना काय कोणत्या पद्धतीचे संस्कार देतो. आज ब्राह्मणी परिवारानं जे संस्कार आपल्या लेकरांवरती दिले, त्या संस्कारातूनच एवढं सुंदर कार्यक्रम उभं राहू शकला. करण्यासारखे कार्यक्रम भरपूर आहेत, पण आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी म्हणून, कार्यक्रम करण्यासाठी म्हणून ही पिढी समोर येते. हा केवढा मोठा संदेश आहे. ही सामाजिक परिवर्तनाची सुरुवात आहे. आणि हा कार्यक्रम बघून येणाऱ्या पिढीमध्ये, येणाऱ्या 4 पोरांनी जरी या कार्यक्रमाचा आदर्श घेतला, आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त, जन्मतिथीच्या निमित्तानं, आईच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एवढा जर सुंदर कार्यक्रम घेत असतील तर काय किती भयंकर परिवर्तन होईल. परिवर्तनाची सुरुवात करण्याचे काम संस्कारापासून होत असते, लक्षात ठेवा. आई वडिलांशिवाय दुसरं कोणीच नाही आपल्या आयुष्यामध्ये. इकडे मी सांगली जिल्ह्यामध्ये होतो, कार्यक्रमाला बसून होत्या बस स्टँडला बसून होतो, बसची वाट बघत. तिथे हात पाहणारे ज्योतिषी आले. त्या आता काही लोकांना काय स्वतःचा हात दाखवायची फार जास्त, की आपल्या हातामध्ये काय नशीब लिहिलंय, काय ठेवलंय. ते ज्योतिषी आले, म्हणाले, बाळ म्हणे मी तुझ्या भविष्य बघून देऊ शकतो म्हणे. म्हटलं महाराज मी काही या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही हो. ते म्हणले महाराज मी बघून देतो ना, त्यात काय एवढं. त्याने आपल्या 3ही मित्रांना बोलावून घेतलं आणि म्हटलं, बघ माझी आता शेवटची वेळ आली आहे, इथून आता मी मरणार आहे. आता मला सांगा की माझ्यासोबत वर कोण येणार, माझ्यासोबत आपले प्राण कोण त्यागणार आहे. पहिला मित्र म्हणाला की बघ मी आयुष्यभर तुझ्यासोबत होतो, माझ्यामुळे तुझ्या नावाला ओळख होती, पण आता तुझ्या गेल्यानंतर मी काही तुझ्या फार जास्त उपयोगी येणार नाही, मी काही तुझ्यासोबत येणार नाही. पहिल्या मित्राने हात झटकले. दुसरा जो मित्र होता तो म्हणाला की बघ मी तुझ्यासोबत वर तर येणार नाही, पण तुझ्या गेल्यानंतर जे काही तुझी अंत्यक्रिया विधी असेल ते सगळं करण्याची जबाबदारी माझी असेल. दुसरा मित्र सुद्धा, त्याने सुद्धा आपले हात झटकून दिले. पण तो जो तिसरा मित्र होता, तो तिसरा मित्र त्याला म्हणाला की बघ तू आयुष्यभर मला कमावला आहेस आणि म्हणून मी तुला वचन देतो की तू जिथं कुठं जाशील तिथं मी तुझ्या सोबत राहीन. आपल्याला असं वाटतं की 3 मित्र खरंच खरी वास्तविक कथा आहे का? ही कथा प्रत्येक माणसासोबत जोडलेली आहे. हे 3 मित्र म्हणजे प्रत्येक माणसाला चिकटून येतात जन्मापासून. तो पहिला मित्र जो म्हणाला होता की तू आयुष्यभर मला कमवलास, पण इथून मी तुझ्या सोबत आता काही येणार नाही, तुझ्या मृत्यूनंतर माझं अस्तित्व सुद्धा संपून जाईल. तो पहिला मित्र म्हणजे त्याचा पैसा होता, रुपया होता. जोपर्यंत आपण जिवंत असतो तोपर्यंतच रुपया आपल्या सोबतीला असतो. आयुष्यभर माणूस धावत असतो पैशांच्या मागे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थापैकी ते सुद्धा महत्वाचे आहेत. पण पैसे कमवण्याच्या नादामध्ये कधी कधी आपण हे विसरून जातो की आपण आयुष्यामध्ये माणसं कमवायला विसरून गेलो आहोत का? त्या पहिला जो मित्र होता, पैसा, रुपया, त्याने आपले हात झटकून दिले. तो म्हणाला मी काय तुझ्यासोबत वर येणार नाही. दुसरा जो मित्र होता तो म्हणाला की मी तुझ्यासोबत वर तर येणार नाही, तुझ्या मृत्यूबरोबर माझी तर मृत्यू होणार नाही, पण तुझ्या गेल्यानंतर तुझी अंत्यक्रिया विधी जे काही असणार आहे, तुझ्या गेल्यानंतरचे जे काही कार्यक्रम होईल त्यासाठी मी मात्र उपस्थित राहीन, ते मी मात्र निभवीन. तो दुसरा मित्र म्हणजे त्यांचे कुटुंब होता, परिवारजन होता. असं म्हणतात की माणूस निघून गेल्यानंतर पत्नीच्या साथ त्या पुरुषाला असतो फक्त आणि फक्त गावाच्या शेवटच्या वेशीपर्यंत. त्याच्यानंतरच्या त्याच्या साथ एकट्याच्या. ज्या समाजामध्ये तो वाढलाय, मोठा झालाय, त्या समाजाचा साथ असतो त्याला स्मशान घाटापर्यंत पोहोचवण्यापुरतं, स्मशानभूमीपर्यंत पोहोचवण्यापुरतं. त्याच्यानंतरचा त्याचा प्रवास एकट्याच्या. ज्या मुलाला त्याने जन्म दिलाय त्या मुलाचा साथ असतो त्या व्यक्तीला, त्याला त्याच्या चितेला अग्नी देईपर्यंत. त्याच्यानंतरचा त्याचा प्रवास एकट्याचाच. कोणीतरी त्या स्मशानभूमीच्या भिंतीवर लिहून ठेवलं होतं की अकेले ही तय करणे होते जिंदगी के सफर, जिंदगी के हर सफर में हम सफर नहीं होते. आणि म्हणून तो जो दुसरा मित्र आहे, कुटुंब, तो सुद्धा आपला हात त्यागून देतो. एक मोमेंट आल्यानंतर, एक वेळ आल्यानंतर तो सुद्धा त्या व्यक्तीचा साथ सोडून देतो. पण तिसरा जो मित्र होता तो म्हणाला की मी तुम्हाला आयुष्यभर कमावलायस, आता इथून पुढे जिथे जिथे तू जाशील, मेल्यानंतर सुद्धा तुझं नाव पाठीमागे माझ्यामुळे राहील. तर त्याचा तिसरा मित्र म्हणजे त्याचे पुण्यकर्म होते. असं म्हणतात की माणूस जन्माला येतो रिकाम्या हाताने, निघून जातो रिकाम्या हाताने. पण मला असं वाटतं की माणूस जन्माला येतो ते आपलं नशीब घेऊन, भाग्य घेऊन, आणि निघून जातो ते आपले चांगले कर्म घेऊन. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये पुण्यकर्म कमवावं. आदरणीय संजयजी ब्राह्मणे आपल्या कौटुंबिक संसारात असतील किंवा सामाजिक क्षेत्रात असतील, राजकीय क्षेत्रामध्ये असतील,
आयुष्यामध्ये पैसा कमवावाच, पण त्याबरोबर आपल्या आयुष्यामध्ये चांगली माणसं कशी जोडावी हे त्यांच्या चरित्रातून आपल्याला शिकून घ्यायला मिळते. आणि तेच आपले जे संस्कार आहेत, तेच आचार, तेच विचार आपल्या लेकरांपर्यंत पोहोचवून समाजामध्ये चांगली माणसं घडवण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. त्यांचे चरित्र वाचन करत असताना, चरित्राचे लिखाण करत असताना मला फार सुंदर सुंदर गोष्टी त्यांच्या आयुष्याच्या संबंधीने कळाल्या. लेकरावरती बाप म्हणून आपण प्रेम कसं करावं. एक बापाचं सगळ्यात मोठं कर्तव्य असतं की आपण आपल्या लेकराला जन्म देणं इतपुरतं जबाबदारी नाहीये, तर याच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या लेकराला या समाजासाठी कसं तयार करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण आपण डोळ्यासमोर घेतलं पाहिजे. रामजी बाबांनी जेव्हा एक स्वप्न बघितलं आपल्या बाबासाहेबांसाठी, भीमरावासाठी, आतापर्यंत समाजामध्ये जातीयता होती, मोठ्या प्रमाणामध्ये जातीयता होती. 6-7 वर्षाच्या भिवा जेव्हा शाळेत जायच्या, विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याचं माठ ठेवलेलं असायचं, पण भिवा त्या माठाला हात लावू शकत नव्हता, कारण त्याला अस्पृश्य म्हणून हिणवलं जायचं. दुपारी फडक्यामध्ये बांधून आणलेली भाजी भाकरी उन्हामुळे कडक होऊन जायची, खाताना घशाला कोरड पडायची, घशातला घास घशात चढकायचा आणि सपाटून तहान लागायची. भिवा त्या माठाकडे ताटकळत पाहत उभा राहायचा, पण त्या माठाला हात लावू शकत नव्हता, कारण त्याला अस्पृश्य म्हणून हिणवलं जायचं. तो शिपाई यायचा, मुद्दामून कधी कधी उशिरा यायचा आणि दुरून बाबासाहेबांच्या ओंजळीमध्ये पाणी ओतायचा. साध्या पाण्यासाठी बाबासाहेबांना तडपडत उभं राहावं लागायचं, साध्या पाण्यासाठी. पण हाच तो वर्गाबाहेरचा भिवा. बाबांनी एक स्वप्न दाखवलं, रामजी बाबांनी स्वप्न दाखवलं, तुला शिकायचं आहे, शिकून सवरून मोठा व्हायचा आहे, आयुष्यातलं दारिद्र्य दूर करण्याची ताकद फक्त तुझ्यामध्ये आहे. आतापर्यंत आमच्या 7 पिढ्यांनी जे काय दारिद्र्य भोगलं असेल, आमच्या समाजानं दारिद्र्य भोगलं असेल, आमच्या समाजानं असमानतेच्या आणि जातीयतेचे जी चटके सहन केल्या, त्या सर्व चटक्यांना दूर करण्याची धमक आणि ताकद फक्त तुझ्यामध्ये आहे भिवा, आणि म्हणून तुला शिकायचं. हा स्वप्न जेव्हा भिवा रामजी बाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे ठेवला, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका छोट्याशा भिवामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विश्वरत्न घडला. आज बघा, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण आज मोठमोठ्या विद्यापीठामध्ये शिक्षण पूर्ण करतोय, समाजामध्ये आपण आपलं नाव मोठं करतो. ही बाबासाहेब आंबेडकरांना वाहिलेली सगळ्यात मोठी श्रद्धांजली आजच्या मुलांची. आणि बाप म्हणून आपलं दायित्व आहे, बाप म्हणून आपली जबाबदारी आहे. आज आपण आपल्या लेकरांना जन्म देतो, इथपर्यंत आपली जबाबदारी आपण याच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या लेकरांसाठी काय करू शकू हे खूप महत्वाचे आहे. आज परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे समाजामध्ये. बाहेर व्याख्यानाच्या निमित्तानं जात असताना मला फार कटू अनुभव येतात. संस्कारांचा फार अभाव दिसतो लेकरांवरती. एकदा झालं असं की एका विहिरीवर 3 बाया पाणी भरत बसलेल्या होत्या. तेवढ्यातच काय झालं की एका बाईच्या मुलगा तिला असा दुरून जाताना दिसला. ती बाई बाकीच्या 2 बायांना म्हणते, बघा तुझे पोरग जातोय ना, तू माझ्या पोरगा आहे आणि इंग्लिश मिडियमला शिकतो म्हणे, इंग्लिश मिडियमला. त्या मुलानं आपल्या आईकडे साधं बघितलं सुद्धा नाही, हो निघून गेला दूर वाऱ्यासारखा. पण त्यानंतर दुसऱ्या बाईच्या मुलगा तिला असा दुरून जाताना दिसला. ती बाई आता कशाला थांबते, ती बाई आपल्या बाकीच्या 2 मैत्रिणींना म्हणते, बघा तो जो पोरग जातोय ना, तो माझा मुलगा आहे आणि तो CBSE ला शिकतो म्हणे, इंग्लिश मिडियम पेक्षा भारी हायफाय असतो म्हणते. त्या मुलानं सुद्धा आपल्या आईकडे साधं वडून सुद्धा बघितलं नाही, निघून गेला दुरून वाऱ्यासारखा. पण त्यानंतर तिसऱ्या बाईच्या मुलगा तिला असा दुरून जाताना दिसला. आता ती बाई, त्या आईनं त्या लेकरावरती केलेले संस्कार बघा, त्या लेकरामध्ये रुजलेले संस्कार बघा. दुरून त्या लेकरानं आपल्या आईकडे बघितलं, आईनं त्या लेकराकडे बघितलं. धावत पडत तो आपल्या आई जवळ आला. पाण्याने भरलेली घागर त्याने आपल्या खांद्यावरती घेतली, दुसऱ्या हातामध्ये बादली घेतली आणि आपल्या आईला म्हणाला, आई चल लवकर घरी, घरी फार उशीर होतोय ग. आता ती बाई बाकीच्या 2 बायांना म्हणाली, हा माझा पोरगा आहे आणि गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतोय म्हणे. तुमच्या इतका गलेलट्ट पगारीचा नवरा नाहीये म्हणे बाई, माझ्या पण लेकरांवरती संस्कार कसे द्यावे, त्याला वागणूक कशी द्यावी हे मला मात्र चांगल्या पद्धतीने जाणून ठाऊक आहे. मला एवढं सांगावंसं वाटतं की आपण आपल्या लेकरांना काय, कोणत्या पद्धतीचे संस्कार देतो. आज ब्राह्मणी परिवारानं जे संस्कार आपल्या लेकरांवरती दिले, त्या संस्कारातूनच एवढं सुंदर कार्यक्रम उभं राहू शकला. करण्यासारखे कार्यक्रम भरपूर आहेत, पण आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी म्हणून, कार्यक्रम करण्यासाठी म्हणून ही पिढी समोर येते. हा केवढा मोठा संदेश आहे. ही सामाजिक परिवर्तनाची सुरुवात आहे. आणि हा कार्यक्रम बघून येणाऱ्या पिढीमध्ये, येणाऱ्या 4 पोरांनी जरी या कार्यक्रमाचा आदर्श घेतला, आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त, जन्मतिथीच्या निमित्तानं, आईच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एवढा जर सुंदर कार्यक्रम घेत असतील, तर काय किती भयंकर परिवर्तन होईल. परिवर्तनाची सुरुवात करण्याचे काम संस्कारापासून होत असते, लक्षात ठेवा. आई वडिलांशिवाय दुसरं कोणीच नाही आपल्या आयुष्यामध्ये. इकडे मी सांगली जिल्ह्यामध्ये होतो, कार्यक्रमाला बसून होत्या, बस स्टँडला बसून होतो, बसची वाट बघत. तिथे हात पाहणारे ज्योतिषी आले. त्या आता काही लोकांना काय स्वतःचा हात दाखवायची फार जास्त
की आपल्या हातामध्ये काय नशीब लिहिलंय, काय ठेवलंय की. ते ज्योतिषी आले, म्हणाले बाळ म्हणे मी तुझ्या भविष्य बघून देऊ शकतो म्हणे. म्हटलं महाराज मी काही या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही हो. ते म्हणले महाराज मी बघून देतो ना, त्यात काही वाटी ठेव, 101 रुपया दे म्हणे. म्हटलं महाराज एवढ्या लवकर? म्हटलं महाराज म्हणले देऊ नकोस बाळ, मन बघत होतो, पैसा खोटा दगडातला देव मोठा. पुन्हा त्यांनी हात आपल्या हातामध्ये घेतलं, म्हणे तू लोकांसाठी लई करतो म्हणे पण तुझ्यासाठी कोणी करत नाही. म्हटलं माझ्या काळजावरच हात ठेवलं. म्हटलं तुम्ही लोकांसाठी लई करता म्हणे पण तुझ्यासाठी कोणी करत नाही. रात्री म्हणतो येऊ करू तेऊ करू, सकाळी म्हणतो काय करू, तोंडात रसवंती आहे बघ म्हणे, तुझ्या राजकारणात तरी पडू नकोस, आणि पडलास तर सख्या बापावरही विश्वास ठेवू नकोस, 51 रुपये दे मला. म्हटलं महाराज 51 रुपये नाही, तू मीच तेवढं लांबून आलोय, कुठं माझ्याकडे पैसे असणार. महाराज म्हणले देऊ नकोस बाळ, मन बघत होतो, पैसा खोटा दगडातला देव मोठा. शेवटी महाराजांना राहवलं नाही. महाराजांना पैसेच पाहिजे होते, मला काही द्यायचे नव्हते. महाराज म्हणले आई शपथ खरं सांगतोय, खोटं सांगत नाही. पंढरपूरहून आलोय, तुळजापूरला चाललोय, तुझ्या नावं नाहीला तेल वाईन, 21 रुपये तरी दे म्हणे. म्हटलं महाराज 21 रुपये नाही आहेत. शेवटी महाराजांना न राहता म्हटलंय 11 रुपये तरी आहे. म्हटलं 11 रुपये नाहीत, 1 रुपये. म्हटलं 1 रुपये नाही. म्हटलं त्या दिवशी महाराजांनी मला आशीर्वाद दिला. महाराज म्हणले बाळ म्हणे तू महाराष्ट्र फिर म्हणे, देश फिर म्हणे, तू शनी भगवानही तुझ्या काही नाही बिघडू शकेल म्हणे. ज्याच्या खिशात 1 रुपया नाही काय करलं म्हणे शनी भगवान बिघडून. म्हटलं महाराज आशीर्वाद देता की अजून काय देता. पण त्या दिवशी मला एक गोष्ट लक्षात आली. आता काही लोक ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवून स्वतःचा हात दाखवतात, स्वतःचं नशीब दाखवतात, काय ते बघतात मला नाही माहित. पण छत्रपती संभाजीराजे असे म्हणाले होते, मनगटातली ताकद संपली की माणूस हातामध्ये भविष्य शोधायला निघतो. त्या मनगटातली ताकद कधी संपू देऊ नका. आणि बघा त्या निसर्गानं, त्या भगवंत परमेश्वरानं, तुम्ही ज्याही देवाला मानत असाल, ज्याही धर्माला फॉलो करत असाल, त्या निसर्गानं, त्या देवानं प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला 2 ज्योतिषी ऑलरेडी देऊन ठेवले आहेत. तुमच्या मनातलं जाणणारी तुमची आई आणि तुमच्या भविष्य ओळखणारा तुमच्या बाप जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये आहेत तोपर्यंत तुम्हाला इतरांकडे भविष्य पाहायची कसली गरज नाही आहे. ते पहिल्या प्रथम आम्हाला जाणून घेता आलं पाहिजे. आम्हाला आमची आई, तुम्ही छान असे कपडे वापरा, आपल्या आईला विचारा आई कसं दिसतो. आईला जर ते कपडे पसंत आले नाही ना तर समजून जायचं की कपडे कोणालाच पसंत येणार नाही. आणि आपला बाप जर आपल्याला म्हणत असेल, अभिमानानं सांगत असेल, जबाबदारीने सांगत असेल, अनुभवातून सांगत असेल की बाळ या रस्त्याने कधी जायचं नाही, आयुष्यामध्ये कुठला व्यसन करायचं नाही, आयुष्यामध्ये समाजामध्ये राहत असताना समाजातल्या सर्व नियमांना फॉलो करायचे, बाप जर असं आपल्याला सांगत असेल तर तो अनुभवाच्या चष्म्यानं आपल्याला सांगत असतो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आई वडिलांची आपण कायम रिस्पेक्ट केली पाहिजे, कायम सन्मान केला पाहिजे. काळ असा आलाय, गावात कोणीतरी अफवा पसरवली, गाव सोड तरच तुझी प्रगती होईल. मग काय, गाव सोडण्याच्या नादामध्ये काही लोक पुण्यामध्ये गेले, काही लोक पिण्यामध्ये गेले, काही लोक गायच्या चुण्यामध्ये गेले. पण जे मुंबई पुणे शहरात गेले साहेब, ते परत कधी गावामध्ये आलेच नाही हो. मान्य करतो आपण मोठ्या पदावर गेले पाहिजे, गाव सोडलं पाहिजे, शहरात गेलं पाहिजे, पण एवढेही उंच होऊ नका की पाठीमागे आपल्या आईवडिलांनाच आपण विसरून जाऊ. शहरात जाऊन आपण थाटामाटामध्ये मोठ्या संसाराला सुरुवात करतो, मोठं घर बांधतो, मोठी गाडी विकत घेतो, पण पाठीमागे सुटलेल्या मायबापांचे काय हो. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो, शहरात जाणाऱ्या मुला मुलींना, खास करून मुलांच्या बाबतीत, प्रत्येकाच्या बाबतीत बोलत नाही पण बऱ्याच मुला मुलींच्या बाबतीत मला हे जाणून येतं म्हणून सांगणं फारच असतं गरजेचं आहे. शहरात गेलेल्या मुलाला, शहरात गेलेल्या सूनबाईला खेड्यातल्या आपल्या म्हाताऱ्या सासूबाईची आठवण कधी येते माहित आहे. सूनबाईची डिलिव्हरी झाली की नातवांना सांभाळायला कोणी नाही म्हणून खेड्यातल्या माय माऊलीची आठवण केली जाते. पण तरी माझी माय मोठ्या गुन्हा गोविंदाने निघून जाते, आनंदाने निघून जाते की चला बाबा याच बहाण्यानं आपल्याला आपल्या आया नातवाचे तोंड तरी बघायला मिळणार. म्हणून काळ इतका भयंकर आलाय की ज्या आईवडिलांनी आपल्या खांद्यावरती बसवून, बघा असं म्हणतात आई आपल्या खांद्यावरती आपल्याला घेते माहित आहे का, म्हणून कारण आईला जे दिसतंय ते आपल्या लेकराला दिसावं म्हणून. पण बाप आपल्या लेकराला आपल्या इथं खांद्यावरती घेतो का, कारण जे आपल्याला बघता आलं नाही ते सुद्धा आपल्या लेकराला बघायला मिळावं म्हणून. हे बापात आणि आईमध्ये असलेलं अंतर आहे. बापा इतकं प्रेम कोण नाही करू शकतो, पण दुर्दैव आहे की बापाचे प्रेम फार कमी लोकांनी मांडलंय. बाप म्हटलं तर लोकांसाठी फक्त ATM मशीन आहे. बाप म्हटलं तर काही मुला मुलींना फक्त कटू वाटतो, तो निष्ठुर वाटतो. बापाकडं मुलं मुली आपला प्रस्ताव मांडत नाही कोणत्या गोष्टीचा, पहिल्या आईकडे असतो, त्याच्यानंतर ते वडिलांकडे तो प्रस्ताव जातो. पण तुम्हाला सगळ्यांना सांगणार, बापा इतकं प्रेम आपल्याला कधीच कळणार नाही. आणि मुलीवरती इतका प्रेम असतो ना बापाचा, प्रचंड प्रेम असतो. मुलगी जेव्हा जन्माला येते ना घरामध्ये, मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मुलीसाठी त्या बापाचे फक्त 2च स्वप्न असतात. एक तर तिचे शिक्षण आणि दुसरं म्हणजे तिचे लग्न. तिच्या शिक्षणासाठी बाप जीवाचा रान करून टाकतो. मुलगी आपल्या बापाला म्हणते बाबा मला पोलीस व्हायचे बरं का, मला डॉक्टर व्हायचे, मला वकील व्हायचे. बाप म्हणतो हो ना मला काय त्यात. बाप आयुष्यभर फाटकी चप्पल वापरेल हो, पण आपल्या मुलीला कोणत्या गोष्टीची कमी करत नाही माहित आहे. आयुष्यभर फाटकी बनियान वापरेल पण मुलीला कोणतेही ड्रेस घेऊन देण्यात तो कमीपणा कधी तर करत नाही. लाडानं तो मोठा करतोय.
आणि मुलगी जेव्हा वयामध्ये येते ना, मुलगी वयात आल्यानंतर असं थाटामध्ये तिचं लग्न करतो. बापाकडे पैसे नसले, बाप कर्ज काढून पोरीचं लग्न करतो, पण अभिमानानं मिरवतो. मुलीच्या बघण्याच्या कार्यक्रमापासून ते मुलीच्या पाठवणीच्या कार्यक्रमापर्यंत बाप एवढा प्रचंड आनंदी असतो, बाप एवढा प्रचंड समाधानी असतो. पण जेव्हा पाठवणीची वेळ येते ना, पाठवणीची वेळ येते लग्नाच्या दिवशी, बाप असा फेटा घालून लग्नामध्ये मिरवत असतो. पाठवणीची वेळ येते, जावई बापूला सांगते, जावई बापू अहो तळहाताच्या फोडाप्रमाणे माझ्या पोरीला जपलंय हो, तिचा तेवढा सांभाळ करा, तिला कुठलं दुःख देऊ नका. दिवसभर त्या बापाच्या डोळ्यामध्ये आसवाचा थेंब येत नाही, दिवसभर. पण जेव्हा त्या पोरीची पाठवणी केली जाते ना, पोरगी जेव्हा निघून जाते, तेव्हा त्याच मांडवाच्या खांबाला टेकून जो एकटाच रडतो तो तुमच्या बाप नावाचा माणूस असतो, लक्षात ठेवा. तो बाप नावाचा माणूस. त्या बापाचं प्रेम आजच्या मुलांना, आजच्या मुलींकडनं फार जास्त गरजेचं आहे. स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या परिवारासाठी स्वतःच्या जीवाचे रान करून टाकतो, पण ते प्रेम लेकरांच्या डोळ्यासमोर काय येत नाही, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मुलं जेव्हा मोठे होतात, मोठ्या विदेशामध्ये नोकरीला लागतात, बापाची परिस्थिती बिघडायला लागली की पोरांकडे वेळ राहत नाही हो. म्हणून एक सांगतोय, मायबापांना खास करून सांगणार, आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्या, कारण संस्काराशिवाय दुसरा पर्याय नाही. शिक्षण महत्वाचे आहे, पण संस्कारांना पर्याय नाहीये. आज 10-12 वर्षांची पोरं बघतोय मी, पार्ट्यांच्या नावाखाली सिगारेटी ओढायला लागलेत, गुटखा खायला लागलेत. ही आमची प्रगती नाही हो. 18, 19, 20 वर्षाची मुलं मुली पार्ट्यांच्या नावाखाली बिअर प्यायला लागलेत, दारू प्यायला लागलेत, पोरं पळून जाऊन लग्न करायला लागलेत. हे आमचे संस्कार नाहीये. कुठे गेलेत आमचे आचार, विचार आणि संस्कार? आणि मी नेहमी असं म्हणतो की पोरं जर चुकीच्या मार्गाला चालले असतील तर त्यामागे 3 गोष्टी जबाबदार आहेत. आज बापाच्या आठवणींना उजाळा देण्याचा कार्यक्रम आहे, आणि म्हणून मी हे विषय तुमच्या समोर मांडतोय की प्रत्येक बाप मंडळीनं, प्रत्येक मुलांनी, प्रत्येक मुलीने या गोष्टी जबाबदारीनं आपल्या आयुष्यामध्ये स्वीकार कराव्या. आपली मुलं जर चुकीच्या मार्गाला लागले असतील तर यामागे 3 गोष्टी जबाबदार आहेत. पहिलं म्हणजे आई वडिलांचे संस्कार कमी पडतायत. दुसरं म्हणजे आपली शाळा, ज्या शाळेमध्ये आपण आपल्या लेकरांना पाठवतोय ती शाळा आपल्या लेकरांना जीवनाचे खरं शिक्षण देतंय का? आणि तिसरा म्हणजे आपला समाज, जो समाज या लेकरांवरती योग्य लक्ष ठेवतोय का? खरं तर व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये लहान लहान लेकरांना सुद्धा बसवणं फार जास्त गरजेचं आहे. तरुण पिढीनं सुद्धा पुढे येणं फार जास्त गरजेचं आहे. मी आई वडील एवढ्यासाठी म्हणतो कारण घरामध्ये पोरग जन्माला आल्यानंतर त्या मुलासमोरचं सगळ्यात मोठं चालतं बोलतं विद्यापीठ जर कोणी असेल तर ते म्हणजे त्याची आई असते, तो म्हणजे त्याचा बाप असतो. तो लेकरू आपल्या आई वडिलांकडे बघून जगतो की माझी आई काय करते, माझे वडील काय करतात म्हणून. आम्ही आया मंडळींना सांगावं की आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्या, चांगली वागणूक द्या. निंबोडीच्या झाडामागे चंद्र झोप लागे बाई अशी गाणी गाऊन लेकरांना झोपवणारी आई नेमकी गेली कुठं? आई त्या लेकराला म्हणते अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, आणि त्याच टेबलवर बसून आई ते इंस्टाग्रामचे रील बघतंय, व्हॉट्सअपचे स्टेटस बघतंय, युट्यूबचे व्हिडिओ बघतंय. ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, नीचे गिर गया छगन, पण तिला छगन नाही दिसून राहिला. आई एवढी व्यस्त झाली. आणि म्हणून तुम्हाला सांगणं की बघा, आई लेकरांना संस्कार देण्याचं सगळ्यात मोठं काम जर कोणाचं असेल, आपण म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज घडण्यामागे मासाहेब जिजाऊंचा हात किती मोठा होता, हे आताच्या स्त्रियांना, आताच्या महिला मंडळींना वेगळं सांगण्याची गरज आहे. आज मोबाईल फोनच्या नादात पोरं एवढे व्यस्त झाले आहेत, आई वडील एवढे व्यस्त झाले आहेत की त्यांना लक्षच राहिलं नाही की आपल्याला एक छोटंसं पोरग सुद्धा आहे म्हणून. आणि म्हणून मी सांगतोय, संस्कारांची जर आपल्याला सुरुवात करायची असेल, बाप मंडळींना सुद्धा सांगणं, लेकराला घडवण्यामध्ये मी जेव्हा कार्यक्रमाला जातो आवर्जून मी विचारतो, सगळ्या बाप मंडळींना आवर्जून एक प्रश्न विचारतोय की तुमच्या मुलगा जर तुमच्यासारखा निघाला तर तुम्हाला आनंद होईल की दुःख होईल? आता प्रत्येक बाप मंडळीला वाटतं, बापाला वाटतं की नाही माझा मुलगा माझ्यासारखा निघाला हवा, प्रत्येक बापाला वाटतं. पण काही बाप मंडळी असे आहेत जे मला तिकडे कोपऱ्यात घेऊन जातात, म्हणतात नको माझा मुलगा माझ्यासारखा निघाला, अरे माझ्या हाताला काम नाही, गुटख्याचे व्यसन आहे, दारूचे व्यसन आहे, आणि माझे पोरगं माझ्यासारखं निघायला नको. म्हणजे आपला मुलगा आपल्यासारखं नको निघायला. बाप म्हणून एक बाप नावाची परीक्षा असते बरं का आपल्या जीवनामध्ये. जसं शाळा कॉलेजांमध्ये या लेकरांची जशी परीक्षा असते तशी बाप नावाची परीक्षा असते, आई नावाची परीक्षा असते. आणि बाप नावाच्या परीक्षेमध्ये आपण पास झालो की फेल झालो कधी ठरवायचं माहित आहे? एक तुम्ही प्रयोग करून बघा. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही स्वतःहून प्रयोग करून बघा. उद्या सकाळी एक काय करा, एक टेबल घ्या छोटंसं, त्या टेबलवरती 4 लोकांची फोटो ठेवा. तुम्हाला वाटतं ना की आपला मुलगा या व्यक्तीसारखा बनला पाहिजे, यांचा आदर्श घेतला पाहिजे, त्या लोकांचे फोटो ठेवा. वाटतं ना की आपला मुलगा चांगला अभिनेता बनला पाहिजे, ठेवा अमिताभ बच्चनची फोटो. वाटतं की नाही एक चांगला क्रिकेटर बनला पाहिजे, ठेवा सचिन तेंडुलकरची फोटो. वाटतं की नाही चांगला एखादा राजकारणी बनला पाहिजे, ठेवा एखाद्यांची फोटो. वाटतं एखादा चांगला साहित्य बनला पाहिजे, एखाद्या लेखकाची फोटो ठेवा. आणि बाप म्हणून आपली सुद्धा फोटो त्या टेबलवरती ठेवा. आता आपल्या त्या लहानशा पोराला जवळ बोलवा, त्या लेकराला जवळ बोलवा आणि त्या मुलाला विचारा, बाळ तुला या 5 फोटोपैकी कोणासारखं बनायचं आहे रे?
मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. तो पोरग त्या 5 फोटोपैकी कोणत्याही 4 फोटोवर बोट ठेवेल, पण एका फोटोवर तो पाहणार सुद्धा नाही. मला सांगा बरं, ती फोटो कोणाची असेल? बापाचीच म्हणतात लोक. पण असं नाही की नाही दुसरं कोणीही असू शकेल. हे तर काही नाही. शाळा कॉलेजांमध्ये जेव्हा विचारतो, पोरं मोठ्याने ओरडतात बापाची, म्हणजे बापासारखं बनायचं नाही लेकरांना. बाप नावाच्या परीक्षेमध्ये आपण पास झालो की फेल झालो कधी ठरवायचं माहिती आहे? जेव्हा शाळा कॉलेजांमध्ये कोणीतरी एखादा व्यक्ती येईल, तुमच्या मुलाला उठून उभा करेल, नाही विचारेल, बाळ कोणासारखं बनायचं रे तुला? एखादा पाहुणा येईल तुमच्या घरी, तुमच्या लेकरला उठून उभा करेल आणि विचारेल, बाळ कोण आहे तुझ्या डोळ्यापुढचा आदर्श? आणि तुमचा मुलगा 1 मिनिटाचा सुद्धा वेळ घेणार नाही. तुमचा मुलगा म्हणेल की सर माझा बाप आमदार बी नाही, सर ना माझा बाप खासदार बी नाही, पण माझा बाप इमानदार आहे, मला माझ्या इमानदार बापासारखं बनायचं आहे. ज्या दिवशी तुमचं पोरग असं म्हणेल, त्या दिवशी समजून जायचं की आपण बाप नावाच्या परीक्षेमध्ये आपण पास झालो. ही बाप नावाची साधी आणि सोपी व्याख्या आहे. आपण बाप नावाच्या परीक्षेमध्ये पास झालोत का? जेव्हा बाप नावाच्या परीक्षेमध्ये माणसं पास होतात, तेव्हा ब्राह्मणी कुटुंब असा मोठा कार्यक्रम आयोजित करतात. उद्या चालून कधी ना कधी तर आपण इथून निघून जाणार आहोत. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पाठीमागे मृत्यू बसलेली आहे. श्वासांची बँक कधी ना कधीतरी आपली खाली होईल, रिकामी होणार आहे. पण उद्या तुमच्या पाठीमागे तुमची मुलं एवढ्याच सुंदर पद्धतीनं एवढ्याच थाटामध्ये कार्यक्रम साजरा करतायत का, यावरून आपल्याला समजेल की आपण आपल्या लेकरांना काय कोणते संस्कार दिले. आणि म्हणून म्हणतो की 2 पैसे कमी कमावला चालेल, पण लेकरांना संस्कार देण्यामध्ये काही कमीपणा करू नका. कारण आताच्या लेकरांना संस्कार देणं काही साधं काम राहिलं नाही हो. आताची लेकरं आई वडिलांपेक्षा 2 पावलं पुढे आहेत. आताची लेकरं शिक्षकांपेक्षा 2 पावलं पुढे आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, लेकरांना संस्कार देणं तेवढंच अवघड होत चाललंय. आणि मी एक अनुभवातून तुम्हाला सांगतो की ज्यांच्या घरामध्ये पैसा खूप जास्त असला ना, त्यांना संस्कार देणं तेवढंच जास्त कठीण होऊन बसतं. प्रत्येकाच्या बाबतीत हे लागू होत नाही, पण बऱ्याचदा मी अनुभवानं तुम्हाला सांगतोय की ज्यांच्या घरात जितका जास्त पैसा असेल, लेकरांना संस्कार देणं तेवढंच अवघड होऊन बसतं. आणि आता काय झालं की सगळी जी जागा आहे ह्या मोबाईल फोननं घेऊन ठेवली आहे. बाप अभिमानानं सांगतोय, गर्वाने मिरवतोय की माझ्या मुलाला सगळे युट्यूब चालवतोय, ते 3ऱ्या वर्गात आहे, 2ऱ्या वर्गात आहे, पण अभिमानानं सांगतोय, गर्वानं मिरवतोय की माझ्या लेकराला युट्यूब चालवता येतोय, मोबाईल चालवता येतोय. मी असं म्हणत नाही, मोबाईल फोनचा वापर केला पाहिजे, पण लहान लहान लेकरांचं तुम्हाला सांगतोय आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणारं हे फोन आहे. याबद्दल सुद्धा प्रबोधन करणं तेवढंच जास्त गरजेचं आहे. मी का सांगतोय? कारण शिवखेरा नावाचे एक विचारवंत आहेत, ते असे म्हणाले होते की तुमच्या घरामध्ये जर 5 वर्षाचे पोरग असेल, नीट लक्ष देऊ नये का, प्रत्येक आई मंडळींनी, प्रत्येक बाप मंडळींनी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावं. तुमच्या घरामध्ये जर 5 वर्षाचे पोरग असेल, 10 वर्षाचे पोरग असेल, आणि दर दिवशी जर तो फक्त 3 तास टीव्ही किंवा मोबाईल बघत असेल, तर तो पोरग जेव्हा 20-21 वर्षांचा होईल, तोपर्यंत येता 25 ते 30 हजार खुनांचे दृश्य आणि 40 ते 45 हजार बलात्कारांचे दृश्य त्याचे पाहून झालेले असते. आता विचार करा, एवढं सगळं पाहून झाल्यावर तो थोडी ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चाललेलो. ज्या वयामध्ये आम्ही त्या लेकरांवरती चांगले संस्कार द्यायला पाहिजे होते, चांगली वागणूक द्यायला पाहिजे होती, त्या वयामध्ये आम्ही त्याच्या हातामध्ये मोबाईल फोन देऊन मोकळे झालो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, हे सगळं बाजूला ठेवा आणि त्या लेकरांच्या हातामध्ये पुस्तकं ठेवणं फार जास्त गरजेचं आहे. पुस्तकांना रिप्लेसमेंट नाहीये. आपण कितीही स्वतःला सांगत असू की नाही आपण फार मॉडर्न झालोय, हातात स्मार्टफोन आलाय, पण पुस्तकांना रिप्लेसमेंट नाहीये. आम्हाला जर जिवंत ठेवायचं असेल कोणा व्यक्तीला, स्वतःच्या विचारांना जपून ठेवायचं असेल, स्वतःच्या विचारांना प्रगल्भ करायचं असेल, ऑस्ट्रेलिया सारख्या देशानं 16 वर्षांच्या खाली असलेल्या मुला मुलींना सोशल मीडिया चालवणं बंद केलाय, कारण त्याच्या दुष्परिणाम आताच्या पिढीला त्यांना समजून आलाय. आणि म्हणून या जयंती उत्सवाच्या निमित्तानं ब्राह्मणी कुटुंबियांनी हा जो आठवणींच्या उजाळ्याचा जो कार्यक्रम आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी ठेवलेला आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेवटी मला तुम्हाला एवढंच सांगणार आहे, प्रत्येक मुलासाठी हा एक आदर्श कार्यक्रम आहे. प्रत्येक बाप मंडळींसाठी उद्याचा हा भविष्य आहे. उद्या चालून आपल्याही मुलांना, आपल्याही मुलींनी आपल्यासाठी एवढं सुंदर कार्यक्रम निभावं. काय बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील. आज बघा, पुनर्जन्मावर माझा फार तेवढा विश्वास नाही. माणूस निघून गेल्यानंतर तो अनंतामध्ये विलीन होतो असं म्हटलं गेलंय. संतांनी सांगितलंय, माणसाचा जन्म आहे, बहुत हिंडता येऊनी सोडविता नाही कोणी, अनेक सुकृतांपासून पाविजन नरदेह. पंचरत्न गीतेमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, काहीतरी पूर्वजन्माची पुण्य असेल, काहीतरी चांगले कर्म असतील, म्हणून तुम्हाला आम्हा सर्वांना माणसाचं शरीर मिळालंय. आणि माणूस जेव्हा इथून निघून जातो, अनंतामध्ये विलीन होऊन जातो, आज कुठेही असतील ते, पण पाठीमागे जेव्हा त्यांच्या हे सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात ना, तेव्हा ते किती खुश असतील, त्यांच्या आत्म्याला किती सुख प्रदान होत असेल या गोष्टीनं. बाप म्हणून आपल्या डोळ्यासमोरच्या सगळ्यात पारणं फेडणारा हा क्षण आहे, हा प्रसंग आहे. आणि म्हणून सरत्या शेवटी जाताना आणि विचारपीठाची रजा घेताना मी एवढंच बोलण्यासारखं सांगण्यासारखं भरपूर काही आहे, परंतु वातावरणाची फार जास्त साथ नाहीये. पण शेवटी मी एवढंच म्हणेन की
ब्राह्मणी कुटुंबियांनी एक आदर्श या समाजामध्ये प्रस्थापित केलाय. संकेतदादांचे विशेष आभार की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं. पुस्तक लिखाणाचे एवढे सुंदर काम त्यांनी मला दिलं. दादा म्हणत होते की लेखक म्हणून तुम्ही आपलं नाव समोर ठेवा, पण मला वाटलं की दादा हे सगळं अनुभव तुमचे आहेत, मी फक्त एक निमित्ताची कारण आहे. त्यामुळे हे प्रसंग आणि आठवणी सदैव तुमच्यासोबत जपून राहतील. शेवटी प्रत्येकाने पुस्तक वाचावं. या पुस्तकातून भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. बाप म्हणून काय असतो, बापाच्या लेकरावरती प्रेम कसं असावं, आणि एक मुलगा म्हणून आपली जबाबदारी काय असते. प्रत्येक बाप आपल्या लेकराच्या प्रत्येक गरजा भागवतोय, प्रत्येक लाड पुरवतोय. आणि एक वेळ अशी येते की मगाशी सरांनी बोलता बोलता म्हटलं की आपल्याला त्यांच्या कृतज्ञतेतून उतराई आपल्याला घ्यायचे, पण बापाचे उपकार आपल्यावरती एवढे आहेत ना, आपण याच जन्मात काय पुढच्या 7 जन्मात सुद्धा त्यांचे उपकार आपण फेडू शकणार नाही. आणि त्यामुळे पुनश्च एकदा मला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल संकेत दादांच्या आणि ब्राह्मणी कुटुंबियाचे मनापासून आभार मानतो. या भागामध्ये खरं तर माझा दुसरा कार्यक्रम आहे. मी मागे लोणी खुर्दला होतो आणि तिथं आल्यानंतर संकेत दादा वगैरे आणि त्यांचे मित्रपरिवार तिथे आले होते ऐकायला, आणि तिथूनच मग त्यांनी माझ्या कार्यक्रमाची तारीख वगैरे घेतली. आणि या परिसरात आल्यानंतर मी एक अनुभवलोय की विखे पाटील साहेबांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी या समाजाच्या आणि आपल्या परिसराचा जेवढा डेव्हलपमेंट केला, आम्हाला हेवा वाटतो सर. खरंच मी विदर्भातून येतो आणि विदर्भातून येत असताना एवढी जेव्हा प्रगल्भता पाहतोय, म्हणजे मगाशी दादांसोबत बोलत असताना मी म्हटलंय राजकारण असेल, समाजकारण असेल, 5% राजकारण, 95% समाजकारण. शैक्षणिक क्षेत्र असो, मेडिकल क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, पर्यावरणाच्या दृष्टीच्या बाबतीत असो, विखे पाटील साहेबांनी हे जे त्यांच्या परिवाराने, त्यांच्या कुटुंबियांनी आज 4थी पिढी त्यांची जी सुरू आहे, पिढ्यानं पिढ्या हा जो वारसा सुरू आहे, त्याबद्दल सुद्धा मला त्यांचं फार अप्रूप वाटतं की. आणि ब्राह्मणी कुटुंबियांचे त्यांचे फार जवळचे निकटवर्ती असल्यामुळे या सगळ्या गोष्टींना आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे मला फार जास्त अभिमानास्पद वाटतं की जेव्हा कधी मी या परिसरात येतो, इथून काहीतरी एक पॉझिटिव्ह एक एनर्जी म्हणा, सकारात्मकता मी इथून काहीतरी घेऊन जातो की उद्या चालून आपण आपल्या परिसरामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये नक्कीच बदल घडवण्याचा आपण प्रयत्न करू. त्यामुळे विखे पाटील कुटुंबियांनी या जो समाजामध्ये जो परिवर्तनाचा जो वादळ उठवला आहे, त्याबद्दल सुद्धा त्यांच्या मनापासून आभार मानतो. आणि मला या ठिकाणी आपण सगळ्यांनी मनपूर्वक ऐकून घेतलं, शांत चित्ताने ऐकून घेतलं, त्याबद्दल सुद्धा मनापासून आभार मानतो. आणि पुस्तकासाठी परत एकदा सर्व ब्राह्मणी कुटुंबियांना धन्यवाद देतो आणि आपल्या शब्दाने या ठिकाणी विराम देतो. मनापासून धन्यवाद. आता काय झालं की सगळी जी जागा आहे ह्या मोबाईल फोननं घेऊन ठेवली आहे. बाप अभिमानानं सांगतोय, गर्वाने मिरवतोय की माझ्या मुलाला सगळं युट्यूब चालवतोय, ते 3ऱ्या वर्गात आहे, 2ऱ्या वर्गात आहे, पण अभिमानानं सांगतोय, गर्वानं मिरवतोय की माझ्या लेकराला युट्यूब चालवता येतोय, मोबाईल चालवता येतोय. मी असं म्हणत नाही, मोबाईल फोनचा वापर केला पाहिजे, पण लहान लहान लेकरांचं तुम्हाला सांगतोय आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणारं हे फोन आहे. याबद्दल सुद्धा प्रबोधन करणं तेवढं जास्त गरजेचं आहे. मी का सांगतोय, कारण शिवखेरा नावाचे एक विचारवंत आहेत, ते असे म्हणाले होते की तुमच्या घरामध्ये जर 5 वर्षाचे पोरग असेल, नीट लक्ष देऊ नये का, प्रत्येक आई मंडळींनी प्रत्येक बाप मंडळींनी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावा. तुमच्या घरामध्ये जर 5 वर्षाचे पोरग असेल, 10 वर्षाचे पोरग असेल, आणि दर दिवशी जर तो फक्त 3 तास टीव्ही किंवा मोबाईल बघत असेल, तर तो पोरग जेव्हा 20-21 वर्षांचा होईल, तोपर्यंत येता येता 25 ते 30 हजार खुनांचे दृश्य आणि 40 ते 45 हजार बलात्कारांचे दृश्य त्याचे पाहून झालेले असते. आता विचार करा, एवढं सगळं पाहून झाल्यावर तो थोडी ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चाललेलो. ज्या वयामध्ये आम्ही त्या लेकरांवरती चांगले संस्कार द्यायला पाहिजे होते, चांगली वागणूक द्यायला पाहिजे होती, त्या वयामध्ये आम्ही त्याच्या हातामध्ये मोबाईल फोन देऊन मोकळे झालो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, हे सगळं बाजूला ठेवा आणि त्या लेकरांच्या हातामध्ये पुस्तकं ठेवणं फार जास्त गरजेचं आहे. पुस्तकांना रिप्लेसमेंट नाहीये. आपण कितीही स्वतःला सांगत असू की नाही आपण फार मॉडर्न झालोय, हातात स्मार्टफोन आलाय, पण पुस्तकांना रिप्लेसमेंट नाहीये. आम्हाला जर जिवंत ठेवायचं असेल कोणा व्यक्तीला, स्वतःच्या विचारांना जपून ठेवायचं असेल, स्वतःच्या विचारांना प्रगल्भ करायचं असेल, ऑस्ट्रेलियासारख्या देशानं 16 वर्षांच्या खाली असलेल्या मुला मुलींना सोशल मीडिया चालवणं बंद केलाय, कारण त्याचा दुष्परिणाम आताच्या पिढीला त्यांना समजून आलाय. आणि म्हणून या जयंती उत्सवाच्या निमित्तानं ब्राह्मणी कुटुंबियांनी हा जो आठवणीच्या उजाळ्याचा जो कार्यक्रम आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी ठेवलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेवटी मला तुम्हाला एवढंच सांगणार आहे, प्रत्येक मुलासाठी हा एक आदर्श कार्यक्रम आहे. प्रत्येक बाप मंडळींसाठी उद्याचा हा भविष्य आहे. उद्या चालून आपल्याही मुलांना, आपल्याही मुलींनी आपल्यासाठी एवढं सुंदर कार्यक्रम निभावं. काय बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील. आज बघा, पुनर्जन्मावर माझा फार तेवढा विश्वास नाही. माणूस निघून गेल्यानंतर तो अनंतामध्ये विलीन होतो असं म्हटलं गेलंय. संतांनी सांगितलंय, माणसाचा जन्म आहे,
बहुत हिंडता येऊनी सोडविता नाही कोणी अनेक सुकृतांपासून पावी नरदेह. पंचरत्न गीतेमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, काहीतरी पूर्वजन्माची पुण्य असेल, काहीतरी चांगले कर्म असतील म्हणून तुम्हा आम्हा सर्वांना माणसाचं शरीर मिळालंय. आणि माणूस जेव्हा इथून निघून जातो, अनंतामध्ये विलीन होऊन जातो, आज कुठेही असतील ते, पण पाठीमागे जेव्हा त्यांच्या हे सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात ना, तेव्हा ते किती खुश असतील, त्यांच्या आत्म्याला किती सुख प्रदान होत असेल या गोष्टीनं. बाप म्हणून आपल्या डोळ्यासमोरच्या सगळ्यात पारणं फेडणारा हा क्षण आहे, हा प्रसंग आहे. आणि म्हणून सरत्या शेवटी जाताना आणि विचारपीठाची रजा घेताना मी एवढंच बोलण्यासारखं सांगण्यासारखं भरपूर काही आहे, परंतु वातावरणाची फार जास्त साथ नाहीये. पण शेवटी मी एवढंच म्हणेन की ब्राह्मणी कुटुंबियांनी एक आदर्श या समाजामध्ये प्रस्थापित केलाय. संकेत दादांचे विशेष आभार की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं. पुस्तक लिखाणाचे एवढे सुंदर काम त्यांनी मला दिलं. दादा म्हणत होते की लेखक म्हणून तुम्ही आपलं नाव समोर ठेवा, पण मला वाटलं की दादा हे सगळं अनुभव तुमचे आहेत, मी फक्त एक निमित्ताची कारण आहे. त्यामुळे हे प्रसंग आणि आठवणी सदैव तुमच्यासोबत जपून राहतील. शेवटी प्रत्येकाने पुस्तक वाचावं. या पुस्तकातून भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. बाप म्हणून काय असतो, बापाच्या लेकरावरती प्रेम कसं असावं, आणि एक मुलगा म्हणून आपली जबाबदारी काय असते. प्रत्येक बाप आपल्या लेकराच्या प्रत्येक गरजा भागवतोय, प्रत्येक लाड पुरवतोय. आणि एक वेळ अशी येते की मगाशी सरांनी बोलता बोलता म्हटलं की आपल्याला त्यांच्या कृतज्ञतेतून उतराई आपल्याला घ्यायचे, पण बापाचे उपकार आपल्यावरती एवढे आहेत ना, आपण याच जन्मात काय पुढच्या 7 जन्मात सुद्धा त्यांचे उपकार आपण फेडू शकणार नाही. आणि त्यामुळे पुनश्च एकदा मला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल संकेत दादांचे आणि ब्राह्मणी कुटुंबियाचे मनापासून आभार मानतो. या भागामध्ये खरं तर माझा दुसरा कार्यक्रम आहे. मी मागे लोणी खुर्दला होतो आणि तिथं आल्यानंतर संकेत दादा वगैरे आणि त्यांचे मित्र परिवार तिथे आले होते ऐकायला, आणि तिथूनच मग त्यांनी माझ्या कार्यक्रमाची तारीख वगैरे घेतली. आणि या परिसरात आल्यानंतर मी एक अनुभवलोय की विखे पाटील साहेबांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी या समाजाचा आणि आपल्या परिसराचा जेवढा डेव्हलपमेंट केला, आम्हाला हेवा वाटतो सर. खरंच मी विदर्भातून येतो आणि विदर्भातून येत असताना एवढी जेव्हा प्रगल्भता पाहतोय, म्हणजे मगाशी दादांसोबत बोलत असताना मी म्हटलंय राजकारण असेल, समाजकारण असेल, 5% राजकारण, 95% समाजकारण. शैक्षणिक क्षेत्र असो, मेडिकल क्षेत्र असो, किंवा सामाजिक क्षेत्र असो, पर्यावरणाच्या दृष्टीच्या बाबतीत असो, विखे पाटील साहेबांनी हे जे त्यांच्या परिवाराने, त्यांच्या कुटुंबियांनी आज 4थी पिढी त्यांची जे सुरू आहे, पिढ्यानं पिढा हा जो वारसा सुरू आहे, त्याबद्दल सुद्धा मला त्यांचं फार अप्रूप वाटतं की. आणि ब्राह्मणी कुटुंबियांचे त्यांचे फार जवळचे निकटवर्ती असल्यामुळे या सगळ्या गोष्टींना आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे मला फार जास्त अभिमानास्पद वाटतं की जेव्हा कधी मी या परिसरात येतो, इथून काहीतरी एक पॉझिटिव्ह एक एनर्जी म्हणा, सकारात्मकता मी इथून काहीतरी घेऊन जातो की उद्या चलून आपण आपल्या परिसरामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये नक्कीच बदल घडवण्याचा आपण प्रयत्न करू. त्यामुळे विखे पाटील कुटुंबियांनी या जो समाजामध्ये जो परिवर्तनाचा जो वादळ उठवला आहे, त्याबद्दल सुद्धा त्यांच्या मनापासून आभार मानतो. आणि मला या ठिकाणी आपण सगळ्यांनी मनपूर्वक ऐकून घेतलं, शांत चित्ताने ऐकून घेतलं, त्याबद्दल सुद्धा मनापासून आभार मानतो. आणि पुस्तकासाठी परत एकदा सर्व ब्राह्मणी कुटुंबियांना धन्यवाद देतो आणि आपल्या शब्दाने या ठिकाणी विराम देतो. मनापासून धन्यवाद. धन्यवाद जितेंद्र दादा. खरं तर आपण सर्वांना या ठिकाणी मंत्रमुग्ध करून सोडलं. आपली जी वाणी होती ती अतिशय ओघवती वाणी होती आणि वडील बापाबद्दल अतिशय जी उदाहरणं तुम्ही देऊन स्पष्ट केलं. खरोखर नक्कीच पुढच्या पिढीला एक आदर्शवत उदाहरण तुम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने माता आणि माती याच्यामध्ये एका वेलांटीचा फरक आहे. माता जिच्या कुशीमध्ये आपण जन्म घेतो आणि माती जिच्या कुशीमध्ये आपण या ठिकाणी चिरकाल सामावणार आहे, अशी माता आणि माती. माती म्हणजे ही माती, ज्या मातीसाठी खऱ्या अर्थाने आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण आपलं सर्वस्व अर्पण या मातीसाठी केलं पाहिजे. गरुडाप्रमाणे आकाशात उंच झेप घ्या, पण जेथून झेप घेतली ती जागा कधी विसरू नका, म्हणजे या मातीला कधी विसरू नका. खऱ्या अर्थाने आपण अतिशय चांगल्यारीत्या या ठिकाणी प्रबोधन केलं, व्याख्यान दिलं, त्याबद्दल ब्राह्मणी कुटुंबियाच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आजचा एक अजून आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे की आमच्या सोनवणे कुटुंबामध्ये खऱ्या अर्थाने देशसेवेचं व्रत तळ हातावरती घेऊन सन्मानाने सेवानिवृत्त झालेले आमचे मेजर साहेब सुभाषराव लक्ष्मण सोनवणे हे या ठिकाणी आज सेवानिवृत्त झालेले आहे. मला त्या ठिकाणी त्यांना मंचावरती बोलवायचं आहे आणि त्यांचा सन्मान ब्राह्मणी कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी होणार आहे. मी सौभाग्यवती संगीता सोनवणे मॅडम यांनाही विनंती करतो की आपणही मंचावरती यायचं आहे.
आपला या ठिकाणी ब्राह्मणी कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण समोर यायचं आहे. आदरणीय मेजर साहेब, सोनवणे मेजर साहेब यांनाही विनंती आहे आपण या ठिकाणी समोर यावं. आणि आजच्या कार्यक्रमाचे युवा व्याख्याते जितेंद्र दादा असोले आणि प्रवरा बँकेचे संचालक आदरणीय अजय रावजी ब्राह्मणे यांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या शुभ हस्ते आजचे ज्यांना नुकताच या ठिकाणी निरोप देण्यात आलेला आहे, असं त्यांनी गौरवपूर्ण सोहळा आज त्यांचा संपन्न झाला, त्यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावा अशी आपणास विनंती आहे. आपल्या 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी या ठिकाणी आपली गौरवपूर्ण जो रिटायरमेंट आहे या ठिकाणी त्यांची नुकतीच झालेली आहे. मी ब्राह्मणी कुटुंबियाच्या वतीने आणि गायकवाड कुटुंबियाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आपलं आयुष्य निरामय, निरागस आणि सुंदर पद्धतीने जावं अशी आपणास पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हे जे काही मुलं शिक्षण घेत आहे यांच्या शिक्षणापाठीमागं जे आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून ज्यांनी खऱ्या अर्थाने मुलांनी शिकावं, मोठं व्हावं ही इच्छा आकांक्षी ज्यांनी बाळगलेली आहे आणि शिक्षणाप्रती ज्यांची खऱ्या अर्थाने ओढ आहे असे आमचे सासरे अरुण मामा ब्राह्मणे यांना मी विनंती करतो की कृपया आपण या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आज कैलासवासी प्रकाश शांतनराव ब्राह्मणे आणि संजय शांतनराव ब्राह्मणे या आमच्या बंधूंचा आपण उजाळ आठवणींचा हा अतिशय सुंदर आणि जरा आगळा वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे. साधारणपणे आपण पुण्यस्मरण किंवा स्मृतिदिन म्हटलं का आपला एक मॅटर ठरलेला असतो, आपण त्या पद्धतीनेच कार्यक्रम साजरे करीत असतो. परंतु आम्ही हा कार्यक्रम सायंकाळी घेतला आणि या कार्यक्रम घेण्यासाठी आपण नामांकित व्याख्याते सन्माननीय जितेंद्र भाऊ असवले यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या परिवारावर आणि आमच्यावर सातत्याने प्रेम करणारे आमचे आराध्य दैवत सन्माननीय शालिनीताई विखे पाटील यांनी सकाळीच आमच्या घरी येऊन आमच्या या बंधूंना पुष्पांजली अर्पण केली आणि त्यांनी आम्हाला त्या बंधूंविषयी आम्हाला ज्या माहीत नव्हत्या त्याही 2-3 गोष्टी सांगितल्या. मी सर्वप्रथम आदरणीय शालिनीताई विखे पाटील यांचं आमच्या ब्राह्मणी परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विखे परिवाराने आम्हाला या संकटाच्या काळात ज्यावेळेस आमचे दोन्ही बंधू वारले त्यानंतर आमच्याकडे तो कौटुंबिक आघात झालेला होता, त्या आघातातून सावरण्याची आम्हाला खरी शक्ती जर कोणी दिली असेल आपल्या सर्वांबरोबर ती आम्हाला सावरण्याची शक्ती विखे परिवाराने दिलेली आहे. त्यांचं ऋण आमच्याकडून कधी न फेकणार आहे. मी आदरणीय शालिनीताई विखे पाटील यांचं आमच्या परिवाराच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आपण व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित झालेला आहात. आमच्या हक्केला होऊ देऊन आपण सर्वजण आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित झालेला आहात. मी सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं देखील या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे संपूर्ण स्नेहपरिवार, नातेवाईक, मित्रपरिवार, आमचे व्यापारी वर्ग, त्याचबरोबर आमचे पत्रकार मित्र, बंधू, भगिनी या देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. मी सर्वांचं ब्राह्मणी परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपणाला सर्वजण पुनश्च एकदा मोठ्या संख्येने अगदी निसर्ग साथ देतो का नाही असं आम्हाला वाटत असताना देखील आमच्यावर निसर्गाने देखील आज आशीर्वाद दिलेला आहे आणि हा कार्यक्रम ह्या अतिशय सुंदर प्रांगणात आपण घेतलेला आहे. आपण सर्वजण आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. मी आपणा सर्वांचं ब्राह्मणी परिवाराच्या वतीनं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. असंच प्रेम आमच्यावर राहू द्या ही विनंती करतो आणि आपण स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सर्वांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी स्नेहभोजन घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. आणि आता आम्ही सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कैलासवासी प्रकाश ब्राह्मणे आणि कैलासवासी संजय ब्राह्मणे
यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा कार्यक्रम घेतलेला आहे. सर्वांनी 2 मिनटं जाग्यावर चप्पल काढून उभं राहायचं आहे. आपण 2 मिनटांची त्यांना श्रद्धांजली घेणार आहोत आणि मग आपण भोजनाकडे जाणार आहोत. एक साथ श्रद्धा. रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती, वाघाची लिराणी कपाळी टिळा तो जेड अंधारासाठी, भनक भीतीची नवती भवती आभा, किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला. माझा आनंद 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 हरपला, माझा आनंद 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 हरपला. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की आपण आहे तिथंच भोजनाची व्यवस्था करणार आहोत. एक मिनिट लाईन, एक मिनिट सर, काय सूचना